नमस्कार मित्रांनो, आज आपण संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. तर सर्वप्रथम भौगोलिक आणि भूगर्भीय निर्मिती पाहू. ठीक आहे. तर इतिहासाची खरी सुरुवात इथून होते. कुठून? तर महाराष्ट्राचे पठार डेक्कन ट्रॅप साधारणतः 6 ते 6.5 कोटी वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून लाव्हा रसाचे थर साचून महाराष्ट्राच्या पठाराची निर्मिती झाली. कधी निर्मिती झाली? तर 6 ते 6.5 कोटी वर्षांपूर्वी. कशामुळं? तर ज्वालामुखीच्या उद्रेकातून लाव्हा रसाचे थर साचले. ठीक आहे. आणि त्या थरातून महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली. ठीक आहे. यालाच आपण बेसाल्ट खडक म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो? बेसाल्ट खडक म्हणतो. ज्यातून पुढे महाराष्ट्राचे किल्ले आणि लेणी कोरली गेली. ठीक आहे. आता काळी मृदा, त्याला आपण रेगुर सॉइल असं म्हणतो. याच खडकाच्या झिजेतून महाराष्ट्राची सुपीक काळी कापसाची जमीन तयार झाली. आता पहिल्यांदा काय झालं? सुरुवातीला 6 ते 6.5 कोटी वर्षांपूर्वी ज्वालामुखीचा उद्रेकातून लाव्हा रसाचे थर साचले आणि त्या थरातून महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली. ठीक आहे. यालाच आपण काय म्हणतो? बेसाल्ट खडक म्हणतो. ओके. तर आणि मग ज्यातून पुढे मग किल्ले लेणी कोरली गेली. ठीक आहे. आता रेगूर मृदा कशी तयार झाली? तर हा जो खडक आहे, या खडकाच्या झिजेतून महाराष्ट्राची सुपीक काळी कापसाची जमीन तयार झाली. पुढं आता मानवी वसाहत आणि सिंधू संस्कृतीचे अवशेष इसवी सन पूर्व 2500 ते 1000. ठीक आहे. इसवी सन पूर्व 2500 ते 1000. आता काय? दायमाबाद, अहमदनगर. ओके. प्रवरा नदीकाठी वसलेले हे गाव हडप्पा संस्कृतीचे सर्वात दक्षिणेकडील टोक मानले जाते. ठीक आहे. दायमाबाद म्हणजे आत्ताचे अहमदनगर. ओके. प्रवरा नदीकाठी वसलेले हे गाव हडप्पा संस्कृतीचे सर्वात दक्षिणेकडील टोक मानले जाते. ओके. आता जी हडप्पा संस्कृती होती, त्या हडप्पा संस्कृतीतले सगळ्यात दक्षिणेतले टोक महाराष्ट्रातले दायमाबाद. ओके. अहमदनगरमधील दायमाबाद हे आहे. ठीक आहे. याचं वैशिष्ट्य काय? तर येथे काशाचा रथ चालवणारा माणूस सापडलाय. कशाचा? काशाचा रथ चालवणारा माणूस सापडला आहे, जो महाराष्ट्रातील प्रगत धातुकामाचा पहिला पुरावा आहे. ओके. इमानगाव, पुणे येथे हडप्पा उत्तर काळातील मानवी वस्तीचे अवशेष सापडले आहेत. कुठे? इमानगाव, पुण्यामधील इमानगाव येथे. ठीक आहे. येथे हडप्पा उत्तर काळातील मानवी वस्तीचे अवशेष सापडले आहेत. ओके. मृतदेहांना मातीच्या कुंभात पुरण्याची पद्धत येथे दिसून येते. ठीक आहे. मातीचा जो कुंभ आहे, त्या मातीच्या कुंभात मृतदेहांना पुरण्याची जी पद्धत आहे ते इथं इमानगाव, पुणे इथून दिसून येते. ओके. पुढं आता पौराणिक आणि वैदिक संदर्भ पाहू. ओके. इसवी सन पूर्व 1500 ते 600. ओके. आता दंडकारण्य. प्राचीन साहित्यानुसार विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील घनदाट अरण्याला दंडकारण्य असं म्हटलं जातं. आता जो विंध्य पर्वत आहे, त्या विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील जे घनदाट अरण्य आहे, त्या अरण्याला काय म्हटलं जातं? दंडकारण्य असं म्हटलं जातं. ओके. अगस्ती ऋषी. आता हे काय आहे? तर विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेत येणारे हे पहिले आर्यावर्त ऋषी आहेत. ठीक आहे. आता विंध्य पर्वत काय? तर प्राचीन साहित्यानुसार विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील जे पण घनदाट जंगल आहे, अरण्य आहे, त्याला काय म्हटलं गेलं? दंडकारण्य असं म्हटलं गेलं. ठीक आहे. कशाला दंडकारण्य म्हटलं गेलं? तर विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील घनदाट अरण्याला दंडकारण्य म्हटलं गेलं. आणि हे जे घनदाट अरण्य ओलांडून जे पहिल्यांदा दक्षिणेत येणारे कोण होते? अगस्त्य ऋषी होते. ओके. त्यांनी गोदावरीच्या काठी आश्रम स्थापन केला. ओके. पुढं अश्मक महाजनपद. भारताच्या 16 महाजनपदांपैकी एकमेव दक्षिण भारतातील पद कोणते? तर अश्मक महाजनपद. भारतात जे पण 16 महाजनपद आहेत, त्यातले एकमेव दक्षिण भारतातील पद कोणते? अश्मक महाजनपद. याची राजधानी पोतन म्हणजे आत्ताची पैठण होती. ओके. जे पण अश्मक महाजनपद होते, त्याची राजधानी काय होती? पोतन म्हणजे आत्ताची पैठण. पुढं आता नावाचा उगम म्हणजे महाराष्ट्र हे नाव कुठून आलं? ओके. तर या नावाचा उगम आपण पाहू. ठीक आहे. तर ऋग्वेद काळात याला काय म्हटलं तर दक्षिणापद म्हणून ओळखले जायचे. ठीक आहे. ऋग्वेद काळात महाराष्ट्राला काय म्हटलं जायचं? दक्षिणापद असे म्हणून ओळखले जायचे. आता अशोकाचा काळ होता, त्या अशोकाच्या काळामध्ये राष्ट्रीय लोकांचा प्रदेश राष्ट्रिक लोकांचा प्रदेश म्हणून महाराष्ट्राला ओळखलं गेलं. आता महाराष्ट्र हे नाव कुठून आलं? तर महा प्लस राष्ट्र
महान असे राष्ट्र, महान देश याला काय म्हटलं गेलं? महाराष्ट्र असं म्हटलं गेलं. किंवा महार प्लस रठ्ठा म्हणजे येथील मूळ जमातींवरून पडलेलं नाव. इथं महाराष्ट्रामध्ये अगोदर कोणकोणत्या जमाती होत्या? एक महार जमाती होती आणि रठ्ठा जमाती होती. तर याच्यावरून येथील मूळ जमातीवरून महाराष्ट्र असे नाव पडले असावे. ओके, पुढं आता ऐतिहासिक पुरावा काय आहे? तर 7व्या शतकातील चीनी प्रवासी ह्युएन सॅंग. ओके, कोण? 7व्या शतकात कोण चीनी प्रवासी आला होता? तर ह्युएन सॅंग याने मोहो लोचा असा उल्लेख केला. याच्यावरून पण महाराष्ट्र असं मानले जाते. ओके, तर 7व्या शतकातील चीनी प्रवासी कोण? ह्युएन सॅंग याने काय उल्लेख केला? मोहो लोचा असा उल्लेख केला. त्याच्यावरून महाराष्ट्र असे पण मानले जाते. पुढं आता सर्वप्रथम सातवाहन साम्राज्य इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230 पर्यंत हे साम्राज्य होतं. ठीक आहे, तर महाराष्ट्राचा पहिला महान राजकीय इतिहास इथून सुरू होतो. ठीक आहे, तर इसवी सन पूर्व 230 मध्ये सिमुक होता. कोण? सिमुक. सातवाहन वंशाची स्थापना याने केली सिमुकनं. त्यांनी पैठण ही राजधानी केली. ठीक आहे, इसवी सन 230 पूर्वमध्ये सिमुक हा सातवाहन घराण्याचा काय होता? संस्थापक होता. त्याने सातवाहन वंशाची स्थापना केली आणि त्याने त्यांची जी पहिली राजधानी होती ती कोणती होती? पैठण ही पहिली राजधानी होती. पुढं आता इसवी सन पूर्व 180 मध्ये सातकर्णी प्रथम. कोण होता? सातकर्णी प्रथम, ज्याने संपूर्ण दख्खनवर आपली सत्ता प्रस्थापित केली. पूर्ण दख्खनवर कोणी सत्ता प्रस्थापित केली? सातकर्णी प्रथमनं. कधी? तर इसवी सन पूर्व 180 मध्ये. त्याची राणी नागनिका हिने जुन्नरच्या नाणेघाटात शिलालेख कोरला. कुणी? तर त्याची जी राणी होती, कुणाची राणी? सातकर्णी प्रथमची राणी नागनिका. सातकर्णी प्रथमची जी राणी होती नागनिका हिनं जुन्नरच्या नाणेघाटात शिलालेख कोरला, ज्यात पहिल्यांदा मराठी मातीतील राजकर्त्यांच्या नावाचा उल्लेख येतो. ठीक आहे, सातकर्णी प्रथम यानं काय केलं? संपूर्ण दख्खनवर आपली सत्ता प्रस्थापित केली. त्याची जी राणी होती नागनिका हिनं काय केलं? जुन्नरच्या नाणेघाटात शिलालेख कोरला, ज्यात पहिल्यांदा मराठी मातीतील राज्यकर्त्यांचा नावाचा उल्लेख येतो. ठीक आहे, पुढं तर इसवी सन 1 ते 100 या काळात उत्तर भारतातून आलेले शक म्हणजे सिंतीज राज्यांनी महाराष्ट्रावर आक्रमण केले. आता पुढं काय झालं? तर 1 ते 100 या काळामध्ये उत्तर भारतातून शक आले आणि त्यांनी काय केलं? महाराष्ट्रावर आक्रमण केले. शक राजा नहपान. शक राजा कोण होता? नहपान याने सातवाहनांचा बराच प्रदेश जिंकला. पुढं काय झालं? इसवी सन 1 ते 100 या काळात उत्तर भारतातून शक आले, म्हणजे त्याला आपण सिंतीज असं म्हणतो, यांनी महाराष्ट्रावर आक्रमण केलं आणि मग शक राजा जो नहपान होता, कोण होता? शक राजा नहपान याने सातवाहनांचा बराच प्रदेश जिंकला. आता पुढं काय झालं? 106 ते 130 या काळामध्ये तर गौतमीपुत्र सातकर्णी सत्तेवरती आला. ठीक आहे, गौतमीपुत्र सातकर्णी याने सातवाहनांचे पुनरुज्जीवन केले. ओके, जो प्रदेश जिंकला होता तो प्रदेश मिळवण्यात यश मिळवले. काय केले? सातवाहनांचे पुनरुज्जीवन केले. ठीक आहे, याने नहपानचा पूर्ण पराभव केला. काय? कोणी नहपानचा पूर्ण पराभव केला? तर गौतमीपुत्र सातकर्णीने नहपानचा पूर्ण पराभव केला. नाशिकच्या लेण्यांत त्याला वेदांचा आश्रयदाता आणि अद्वितीय ब्राह्मण म्हटलं गेलं. कुणाला? तर गौतमीपुत्र सातकर्णीला. कुठे? तर नाशिकच्या लेण्यांत त्याला वेदांचा आश्रयदाता आणि अद्वितीय ब्राह्मण असे म्हटले गेले. कुणाला म्हटलं गेले? गौतमीपुत्र सातकर्णीला. त्याने सातवाहनांचे पुनरुज्जीवन केले, म्हणजे नहपान याचा पूर्ण पराभव केला. नाशिकच्या लेण्यांत त्याला वेदांचा आश्रयदाता आणि अद्वितीय ब्राह्मण असे म्हटले आहे. पुढं आता इसवी सन 123 ते 150 या काळात काय झालं? तर वशिष्ठपुत्र पुळूमावी आला. कोणाला? वशिष्ठपुत्र पुळूमावी. याच्या काळात सातवाहनांची सत्ता आंध्रपर्यंत पसरली. याच्या काळात काय झाली? जे सातवाहनांची सत्ता होती ती कुठं? आंध्र प्रदेशपर्यंत, म्हणजे आत्ताचा आंध्र प्रदेश अगोदरचा आंध्रपर्यंत पसरली. ओके, तर इसवी सन 174 ते 202 पर्यंत यज्ञश्री कोण होता आता सत्तेवर? यज्ञश्री सातकर्णी हा शेवटचा पराक्रमी राजा होता. कोणत्या कुलखंडातला? तर सातवाहन घराण्यातला हा यज्ञश्री सातकर्णी हा शेवटचा पराक्रमी राजा होता. त्यांच्या नाण्यांवर जहाजाचे चित्र होते. कुणाच्या नाण्यांवर? तर यज्ञश्री सातकर्णी यांच्या नाण्यांवर जहाजाचे चित्र होते, जे महाराष्ट्राचे आरमारी सामर्थ्य दर्शवते. ओके, नेक्स्ट आता पुढं आता वाकाटक साम्राज्य. सातवाहन नंतर कोण आले? वाकाटक आले.
ओके. इसवी सन 250 ते 550 या काळामध्ये कोण होते? वाकाटक होते. यांच्या काळांना कलेचा सुवर्ण काळ असे म्हटलं गेले. कोणाच्या काळामध्ये? वाकाटक यांच्या काळाला कलेचा सुवर्ण काळ असे म्हटलं गेलं. ओके. सातवाहनानंतर विदर्भातून वाकाटकांचा उदय झाला. ठीक आहे. सातवाहन होते. सातवाहनानंतर कुठून? विदर्भातून वाकाटकांचा उदय झाला. विंध्य शक्ती ही काय होती? वाकाटकाच्या सत्तेचा संस्थापक होता. कोण होता? विंध्य शक्ती हा वाकाटकाच्या सत्तेचा संस्थापक होता. इसवी सन 250 ते 270. ओके. पुढं प्रवरसेन प्रथम इसवी सन 270 ते 330 यानं काय केलं? सम्राट ही पदवी घेतली. प्रवरसेन प्रथम. आता सातवाहनानंतर कोण आले? वाकाटक आले. वाकाटकाचा संस्थापक कोण होता? विंध्य शक्ती होता. ठीक आहे. प्रवरसेन प्रथम यानं काय केलं? सम्राट ही पदवी घेतली. त्याने महाराष्ट्राचे 4 भागात विभाजन करून प्रशासकीय घडी बसवली. त्यानं काय केलं? परत सम्राट ही पदवी स्वतःला घेतली आणि महाराष्ट्राचे 4 भागात काय केलं? विभाजन करून प्रशासकीय घडी बसवली. पुढं राजकीय युती. वाकाटकांनी उत्तर भारतातील बलाढ्य गुप्त घराण्याशी, ठीक आहे, वाकाटकांनी काय केलं? तर जे उत्तर भारतातील गुप्त घराणे होतं त्या घराण्याशी वैवाहिक संबंध जोडले. म्हणजे चंद्रगुप्त विक्रमादित्याची मुलगी प्रभावती गुप्ता हिचा विवाह रुद्रसेन वाकाटकाशी झाला. काय केलं? राजकीय युती कशी केली वाकाटकांनी? तर उत्तर भारतातील बलाढ्य गुप्त घराण्याशी वैवाहिक संबंध जोडले. चंद्रगुप्त विक्रमादित्याची जी मुलगी होती, कोण? प्रभावती गुप्ता, हिचा विवाह रुद्रसेन वाकाटकाशी झाला. पुढं अजिंठा लेणी. वाकाटक राजा हरिसेन. वाकाटक राजा कोण होता? हरिसेन. याच कधी होता? तर इसवी सन 475 ते 500 याच्या काळात अजिंठ्यातील प्रसिद्ध लेण्यांचे काम पूर्णत्वास गेले. कोणाच्या काळात अजिंठा लेण्यातील काम पूर्णत्वास गेले? तर राजा कोण होता? वाकाटकाचा राजा हरिसेन याच्या काळात. अजिंठ्यातील चित्रकला ही जगातील सर्वोत्कृष्ट वारसा ठरली आहे. ओके. नेक्स्ट आता वाकाटकांनंतर कोण आले? तर बदामीचे चालुक्य. ओके. वाकाटक झाले, सातवाहन झाले, त्यानंतर वाकाटक बघितले. आता कोण? बदामीचे चालुक्य. बदामीचे चालुक्य कुठून कुठपर्यंत होते? तर इसवी सन 543 पासून 753 पर्यंत बदामीचे चालुक्य होते. यांचा जो काळ होता त्याला लष्करी वर्चस्व साठी प्रदिन्य असा काळ होता. ओके. पुढं तर बदामीचे चालुक्य याच्या म्हणजे या घराण्याचे संस्थापक कोण होते? पुलकेशी प्रथम चालुक्य वंशाची स्थापना केली. कुणी केली? तर पुलकेशी प्रथमनं काय केली? बदामीचे जे चालुक्य होते त्यांच्या घराण्याची काय केली? स्थापना केली. ओके. तर पुलकेशी दुसरा इसवी सन 610 ते 642 पर्यंत कोण होता? पुलकेशी दुसरा होता. आता हर्षवर्धनाचा पराभव कधी झाला? इसवी सन 618 मध्ये हर्षवर्धनाचा पराभव झाला. उत्तर भारताचा सम्राट हर्षवर्धन जेव्हा अजिंक्य मानला जात होता तेव्हा पुलकेशीने त्याला नर्मदा काठावर हरवले. ओके. काय केलं? तर हर्षवर्धन ज्यावेळेस अजिंक्य मानला जायचा त्यावेळेस पुलकेशीने काय केलं? त्याला नर्मदा काठावर हरवले. यामुळे महाराष्ट्राची मान गर्वाने उंच झाली. ओके. आता ऐहोळ प्रशस्ती या शिलालेखात पहिल्यांदा महाराष्ट्र या भूभागाचा अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख आढळतो. कुठं आढळतो? तर ऐहोळ प्रशस्ती या शिलालेखात महाराष्ट्राचा अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख आढळतो. पुढं याच काळात चीनी प्रवासी युएन सॅंग महाराष्ट्रात आला होता. कोणत्या? 7व्या शतकामध्ये आला होता. म्हणजे कोणत्या? बदामीचे चालुक्य होते. याच काळामध्ये युएन सॅंग महाराष्ट्रात आला होता. त्याने लिहिले की येथील लोक स्वाभिमानी, युद्धात निपुण आणि उपकाराची जाण ठेवणारे आहेत. हे कोणी लिहिलं? तर युएन सॅंग कोण होता? तर हा चीनी प्रवासी होता. कितव्या शतकामध्ये आला? तर हा 7व्या शतकामध्ये आला. ओके. त्यानं काय लिहिलं की येथील जे लोक आहेत ते काय आहेत? स्वाभिमानी आहेत, युद्धात निपुण आहेत आणि उपकाराची जाण ठेवणारे आहेत. आणि हा जो बदामीचे चालुक्य हा जो कालखंड होता याला काय? लष्करी वर्चस्व असणारा कालखंड असा मानला जातो. पुढं आता बदामीचे चालुक्य झाले. त्यानंतर पुढे कोण? राष्ट्रकूट. बदामीचे चालुक्यानंतर कोण? राष्ट्रकूटांचा कालखंड काय होता? तर इसवी सन 753 ते 973 याला काय? या काळाला भारताचे अधिपती असं म्हटलं जायचं. ओके. तर महाराष्ट्राचा इतिहास इथपर्यंत येताना महाराष्ट्र हा भारताचा केंद्रबिंदू बनला होता
आतापर्यंत काय झालं, जर 753 ते 963 या काळापर्यंत येत असताना महाराष्ट्र काय बनला होता, तर भारताचा केंद्रबिंदू बनला होता. आता दंतीदुर्ग कोण होता, इसवी सन 753 मध्ये दंतदुर्गानं काय केलं, तर चालुक्यांचा पराभव करून स्वतंत्र राष्ट्रकूट सत्तेची स्थापना केली. तर राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक कोण होता, दंतीदुर्ग होता. राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक कोण होता, दंतीदुर्ग. यानं काय केलं, तर इसवी सन 753 मध्ये चालुक्यांचा पराभव करून स्वतंत्र राष्ट्रकूट सत्तेची स्थापना केली. कुणी केली, दंतीदुर्गने केली. पुढं आता कृष्णप्रथम कधी याचा पिरियड होता, तर 756 ते 774 या काळात काय, याने वेरूळचे कैलास मंदिर बांधले. कुणी बांधले, कृष्णप्रथमनं बांधले. राष्ट्रकूट घराण्याचा पिरियडमध्ये कृष्णप्रथमनं काय केलं, 756 ते 774 या काळात वेरूळचे कैलास मंदिर बांधले. हे मंदिर दगड जोडून नाही, तर अख्ख्या डोंगरातून काढले आहे. म्हणजे एक काश्म दगडातून, ओके, हे दगड जोडून नाही, तर पूर्ण डोंगरातून काढलेले आहेत. म्हणजे एकाश्म दगडातून हे मंदिर बांधले गेलेले आहे. ओके, 4 लाख टन दगड बाहेर काढला गेला होता. त्या डोंगरातून किती, 4 लाख टन दगड बाहेर काढला गेला होता. आणि कुणाच्या काळामध्ये, तर कृष्णप्रथम वेरूळचे कैलास मंदिर कोणी बांधले, तर कृष्णप्रथमच्या काळामध्ये बांधले गेले. एकाश्म दगडामध्ये बांधले गेले. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. आता पुढं गोविंद तिसरा कुठून कुठंपर्यंत होता, तर इसवी सन 793 ते 814. कुठून कुठंपर्यंत गोविंद तिसरा होता, तर इसवी सन 793 ते 814 या काळात गोविंद तिसरा होता. याच्या काळात राष्ट्रकूटांची सत्ता हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत पसरली. आता जो गोविंद तिसरा होता, या गोविंद तिसराच्या काळामध्ये राष्ट्रकूट जे होते महाराष्ट्रातच राहिले नाहीत, तर याची सत्ता कुठून कुठंपर्यंत गेली, हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत पसरली. त्याने उत्तर भारताच्या कनौजच्या राजांना नमवले. कोणाला नमवले, तर गोविंद तिसऱ्यानं काय, उत्तर भारतात जे कनौजचे राजे होते त्यांना काय केलं, नमवलं. याची सत्ता कुठून कुठंपर्यंत पोहोचली, तर हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत पोहोचली. कुणाच्या काळात राष्ट्रकूटांची सत्ता कुठंपर्यंत गेली, गोविंद तिसरा याच्या काळात राष्ट्रकूटांची सत्ता हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत पसरली होती. ठीक आहे, त्यांना काय केलं, कनौजच्या राजांना नमवलं. आता पुढं अमोघ वर्ष प्रथम. आता पुढं कोण होता, अमोघ वर्ष प्रथम. इसवी सन 814 ते 878 या काळात कोण होता, अमोघ वर्ष प्रथम होता. यानं काय केलं, यानं मान्यखेड म्हणजे आताचे मलखेड ही राजधानी वसवली. काय केलं, याने मान्यखेड म्हणजे आताचे मलखेड ही राजधानी वसवली. तो अतिशय विद्वान होता आणि जैन धर्माचा प्रसार त्याच्या काळात मोठ्या प्रमाणावरती झाला. ठीक आहे, कोण, अमोघ वर्ष प्रथम हा विद्वान राजा होता आणि त्यानं काय केला, जैन धर्माचा प्रसार केला. ओके, जैन धर्माचा प्रसार केला. आता नेक्स्ट इसवी सन 850 ते 1318. आता पुढं काय, 850 ते 1318 हा कालखंड महाराष्ट्राच्या इतिहासातील मराठी अस्मितेचा उदय मानला जातो. ठीक आहे, कुठून कुठंपर्यंत, 850 ते 1318 या कालखंडाला महाराष्ट्राच्या इतिहासातील मराठी अस्मितेचा उदय मानला जातो. याच काळात मराठी भाषा अधिकृत राजभाषा बनली आणि वारकरी संप्रदायाचा पाया रचला गेला. कुठून, तर 850 पासून 1318 पर्यंत. पुढं आता उत्तर राष्ट्रकूट आणि कल्याणीचे चालुक्य 850 ते 1189 पर्यंत कोण होतं, तर उत्तर राष्ट्रकूट आणि कल्याणीचे चालुक्य इसवी सन 850 ते 1189 पर्यंत. तर आता पुढं काय झालं, राष्ट्रकूटांची सत्ता कमकुवत झाल्यानंतर, राष्ट्रकूटांची जी सत्ता होती ती पुढं कमकुवत झाल्यानंतर पुन्हा एकदा चालुक्य सत्तेचा उदय झाला. ठीक आहे, राष्ट्रकूटांची सत्ता कमकुवत झाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा चालुक्य सत्तेचा उदय झाला, ज्यांना कल्याणीचे चालुक्य म्हटलं गेलं. ठीक आहे, राष्ट्रकूटाची सत्ता कमकुवत झाल्यानंतर पुन्हा जो चालुक्य सत्तेचा उदय झाला त्यांना काय म्हटलं गेलं, कल्याणीचे चालुक्य असं म्हटलं गेलं. पुढं आता तैलप्रू दुसरा कोण होता, पुढं तैलप्रू दुसरा इसवी सन 973 मध्ये. यानं शेवटचा राष्ट्रकूट राजा शेवटचा जो राष्ट्रकूट राजा होता कोण होता, कर्क होता. तैलप्रू दुसरा 1973 याने शेवटचा राष्ट्रकूट राजा कर्क याचा पराभव केला. याचा काय केला, पराभव केला आणि कल्याणी म्हणजेच कर्नाटक महाराष्ट्र सीमावर्ती कल्याणी येथे आपली राजधानी स्थापन केली. काय झालं, तर राष्ट्रकूटांची सत्ता कमकुवत झाली आणि कमकुवत झाल्यानंतर पुन्हा एकदा चालुक्य सत्तेचा उदय झाला की आणि त्या चालुक्य सत्तेचा जो उदय झाला त्याला कल्याणीचे चालुक्य असं म्हटलं गेलं.
आणि तिथं कोण होता, तैलप्रू दुसरा होता. इसवी सन 973 मध्ये त्यानं काय केलं, शेवटचा जो राष्ट्रकूट राजा होता कर्क याचा पराभव केला. आणि कल्याणी म्हणजे कर्नाटक महाराष्ट्र सीमावर जे कल्याणी गाव आहे, ओके, इथं काय केली, आपली राजधानी स्थापन केली. आता विक्रमादित्य 6वा, आता पुढे कोण होतं, विक्रमादित्य 6वा. यानं काय केलं, तर यानं महाराष्ट्रात विक्रम संवत काय केलं, विक्रम संवत सुरू केला. कुणी विक्रम संवत सुरू केला, तर विक्रमादित्य 6वा याने महाराष्ट्रात विक्रम संवत सुरू केला. याच्या दरबारात विल्हन याने विक्रमादेव चरित हे महाकाव्य लिहिलं. आता महत्वाची गोष्ट, विल्हननं काय लिहिलं, तर विक्रमादेव चरित लिहिलं. विक्रमादित्य 6वा यानं काय केलं, तर विक्रम संवत सुरू केला. विक्रमादित्य 6वा काय केलं यानं, तर विक्रम संवत सुरू केला. याच्या दरबारात कोण होता, विल्हन होता. ठीक आहे, कवी विल्हन यानं काय लिहिलं, विक्रमादेव चरित हे महाकाव्य लिहिलं. हे एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. पुढं आता काय, शिलाहार राजवट. आता काय, शिलाहार राजवट कोकण आणि कोल्हापूरमध्ये काय होती, शिलाहार राजवट होती. चालुक्यांचे मांडलिक म्हणून शिलाहार राजांनी राज्य केले. कोणी राज्य केले, तर शिलाहार राजांनी. काय म्हणून, तर चालुक्यांचे मांडलिक म्हणून. ओके, पुढं अंबरनाथचे मंदिर, जे ठाण्यामध्ये अंबरनाथ आहे त्याचे मंदिर, इसवी सन 1060 मध्ये शिलाहार राजा चित्तराज याने हे मंदिर बांधले. कुणी बांधले, अंबरनाथचे जे मंदिर आहे ते कुणी बांधले, इसवी सन 1060 मध्ये शिलाहारचा राजा चित्तराज याने हे मंदिर बांधले. पुढं कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे कोणी बांधले, याच्या बांधकामात शिलाहार राजांचा मोठा वाटा होता. आता जो शिलाहार राजा होता याने कोणते कोणते मंदिर बांधले हे इम्पॉर्टंट आहे. शिलाहार राजवट काय, तर चालुक्यांचे मांडलिक म्हणून शिलाहार राजाने राज्य स्थापन केले. काय, कसे स्थापन केले, चालुक्यांचे मांडलिक म्हणून शिलाहार राजाने राज्य स्थापन केले. जे अंबरनाथचे मंदिर आहे जे ठाण्यामध्ये आहे ते इसवी सन 1060 मध्ये शिलाहार राजा चित्तराजाने बांधले. कुणी बांधले, चित्तराज, शिलाहार राजा चित्तराजाने बांधले. कोल्हापूरचे जे महालक्ष्मी मंदिर आहे याच्या बांधकामात शिलाहार राजांचा मोठा वाटा आहे. कोणत्या राजांचा, शिलाहार राजांचा. पुढं आता पुढं यादव साम्राज्य. ठीक आहे, पुढं देवगिरी, इसवी सन 850 ते 1318 याला सुवर्ण काळ असं म्हटलं जायचं. काय म्हटलं जायचं, सुवर्ण काळ. यादव हे सुरुवातीला चालुक्यांचे सामंत होते. ठीक आहे, आता जे चालुक्य होते त्या चालुक्याचे सामंत कोण होते, यादव होते. पण इसवी सन 1189 मध्ये त्यांनी स्वतंत्र साम्राज्य घोषित केले. कधी, 1189 मध्ये, इसवी सन 1189 मध्ये त्यांनी स्वतंत्र साम्राज्य घोषित केले. आता भिल्लम पाचवा 1187 ते 1191 याने काय, स्वतंत्र राज्य स्थापन केले. म्हणजे काय, तर यादव जे यादव साम्राज्य होतं त्यांचा संस्थापक कोण होते, भिल्लम पाचवा. ओके, भिल्लम. ओके, तर याने यादवांचे स्वतंत्र राज्य स्थापन केले आणि औरंगाबाद जवळ देवगिरी हा अभेद्य किल्ला बांधून आपली राजधानी तिथे हलवली. कुठं, तर भिल्लम पाचवा यानं काय केलं, तर यादवांचे स्वतंत्र राज्य स्थापन केले. कधी, 1189 मध्ये साम्राज्य घोषित केले. भिल्लम पाचवानं काय केलं, यादवांचे स्वतंत्र राज्य स्थापन केले आणि औरंगाबाद जवळ देवगिरी हा अभेद्य किल्ला बांधून आपली राजधानी तिथे हलवली. आता पुढं कोण, सिंघन दुसरा. पुढं कोण होता, सिंघन दुसरा. तर इसवी सन 1210 ते 1287 या काळामध्ये कोण होता, सिंघन दुसरा होता. यादव वंशातील सर्वात शक्तिशाली सम्राट होता. कोण होता, यादव वंशातील हा सर्वात शक्तिशाली सम्राट होता. कोणता, सिंघन दुसरा. याने दक्षिणेत होयसाळ आणि उत्तरेत गुजरातच्या राजांना पराभूत केले. आता जो सिंघन दुसरा होता, या सिंघन दुसऱ्यानं काय केलं, तर दक्षिणेत जो होयसाळ राजा होता आणि उत्तरेत गुजरातच्या राजांना काय केलं, पराभूत केलं. ओके, आता महत्वाची गोष्ट, यादव साम्राज्य, यादव हे सुरुवातीला कोण होते, चालुक्यांचे सामंत होते. 1189 मध्ये त्यांनी स्वतंत्र साम्राज्य घोषित केले. भिल्लम पाचवा त्यांचा संस्थापक होता. औरंगाबाद जवळ देवगिरी हा अभेद्य किल्ला बांधून त्यांनी काय केले, तिथे राजधानी हलवली. सिंघन दुसऱ्यानं काय केलं, यादव वंशातील सर्वात शक्तिशाली सम्राट होता हा. याने काय, दक्षिणेतील होयसाळ आणि उत्तर गुजरातच्या राजांचा पराभव केला. कुणाचा पराभव केला, कुणी केला, तर म्हणजे सिंघन दुसऱ्यानं काय केलं, दक्षिणेत होयसाळ आणि गुजरातच्या उत्तरेकडील गुजरातच्या राजांचा पराभव केला. आता पुढं, याने संगीत रत्नाकर लिहिणाऱ्या शारंगदेवला राजाश्रय दिला. आता महत्वाचा प्रश्न काय आहे, तर शारंगदेवानं काय लिहिलं, संगीत रत्नाकर हे कुणी लिहिलं, तर शारंगदेव लिहिलं. आणि जो संगीत रत्नाकर लिहिणारा शारंगदेव होता याला राजाश्रय कुणी दिला, तर सिंघन दुसरा यानं दिला. ठीक आहे, यादव काळामधील सिंघन दुसरा यानं काय केलं, संगीत रत्नाकर कोण लिहिला, शारंगदेवानं लिहिला. आणि हा संगीत रत्नाकर लिहिणारा शारंगदेव याला राजाश्रय कोण दिला, सिंघन दुसरा यानं दिला. आता पुढं, कृष्णदेव आणि महादेव. या काळात
यादवांची सत्ता तुंगभद्रेपासून नर्मदा नदीपर्यंत पोहोचली. आता कुणाच्या काळामध्ये, तर कृष्णदेव आणि महादेव यांच्या काळामध्ये काय केली, यादवांची सत्ता तुंगभद्रेपासून नर्मदा नदीपर्यंत पसरली होती. नेक्स्ट, आता मराठी भाषेचा आणि साहित्याचा उदय कसा झाला ते पाहू. ठीक आहे, यादव यांच्याच काळामध्ये हा मराठी भाषेचा आणि साहित्याचा उदय झाला. ठीक आहे, यादव काळ हा मराठी भाषेचा खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ होता. ठीक आहे, यादव काळ काय, मराठी भाषेचा खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ होता. राजभाषा, यादवांनी मराठीला प्रशासनाची अधिकृत भाषा, म्हणजे त्यांची जी प्रशासनाची भाषा होती ती मराठी होती, ऑफिशियल लँग्वेज मराठी होती, आणि जी पण कोर्ट लँग्वेज होती ती दुसरी लँग्वेज होती. ठीक आहे, पण त्यांची राजभाषा जी होती, यादवांची जी राजभाषा होती ती कोणती होती, ऑफिशियल लँग्वेज कोणती होती, मराठीला ऑफिशियल लँग्वेज म्हणून स्थान दिले. त्यांचे शिलालेख आणि ताम्रपट मराठीत लिहिले. ठीक आहे, यादवांनी काय केलं, त्यांचे जे पण शिलालेख असतील आणि ताम्रपट होते ते काय लिहिलं, मराठीत लिहिलं. ठीक आहे, महानुभाव पंथ इसवी सन 1267. चक्रधर स्वामींनी या पंथाची स्थापना केली. आता काय, महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली, तर चक्रधर स्वामींनी केली. कोणी केली, महानुभाव पंथाची स्थापना चक्रधर स्वामींनी केली. लीळाचरित्र कोणी लिहिलं, तर माहीमभट्टनं लिहिलंय. काय, लीळाचरित्र कोणी लिहिलंय, माहीमभट्टनं लिहिलंय. हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ याच काळात लिहिला गेला. कोणत्या काळामध्ये, यादव काळामध्येच लिहिला गेला. यादवांनी काय केलं, मराठीला प्रशासनाची अधिकृत भाषा म्हणून काय केलं, स्थान दिलं. त्यांचे शिलालेख आणि ताम्रपट मराठी भाषेतच दिले. महानुभाव पंथ कोणी लिहिलाय, चक्रधर स्वामींनी लिहिलाय. लीळाचरित्र माहीमभट्टांनी लिहिलाय. हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ याच काळात लिहिला आहे. कोणता, लीळाचरित्र माहीमभट्टांनी लिहिलेला. मराठीतील आहे हा मराठीतील चरित्र ग्रंथ याच काळामध्ये लिहिला गेलेला आहे. आता पुढे वारकरी संप्रदाय. संत ज्ञानेश्वर इसवी सन 1275 ते 1296. ओके, वयाच्या 16व्या वर्षी नेवासा येथे भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी लिहिली. ओके, संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षी भावार्थ दीपिका, त्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो, ती लिहिली. मराठी भाषेचे सामर्थ्य जगाला पहिल्यांदा याच ग्रंथाने दाखवून दिले. आता पुढं संत नामदेव त्यांनी याच काळात वारकरी धर्माचा झेंडा पंजाबपर्यंत नेला. कोणी, संत नामदेवांनी. तर हा जो काळ होता यादव काळ, याला मराठी भाषेचा आणि साहित्याचा उदय म्हणजे करणारा काळ असा मानला जातो. पुढं हेमाडपंथी वास्तुकला आणि प्रशासन याच्याबद्दल पाहू. हेमाडपंथी वास्तुकला आणि प्रशासन. तर हेमाद्री कोण होती, तर हेमाडपंथ राजा महादेव आणि राजा रामचंद्र यांचा करणदीप म्हणजे प्रधानमंत्री होता. कोण होता, हेमाद्री. म्हणजे हेमाडपंथाचा जो राजा होता, राजा महादेव आणि राजा रामचंद्र याचा करणदीप म्हणजे कोण होता, प्रधानमंत्री होता हेमाद्री. ओके, यानं काय केलं, हेमाडपंथी नावाची नवी बांधकाम शैली विकसित केली. कुणी, तर हेमाद्रींनी केली. आता हेमाद्री कोण होता, तर राजा महादेव आणि राजा रामचंद्र यांचा करणदीप. आता करणदीप म्हणजेच काय, तर प्रधानमंत्री. कुणाचा प्रधानमंत्री होता, तर राजा महादेव आणि राजा रामचंद्र यांचा प्रधानमंत्री होता. याने हेमाडपंथी नावाची नवी बांधकाम शैली विकसित केली. कोणी विकसित केली, हेमाडपंथी नावाची बांधकाम शैली तर हेमाद्रीने विकसित केली. हेमाद्री हा राजा महादेव आणि राजा रामचंद्र याचा करणदीप म्हणजेच प्रधानमंत्री होता. तर याचं वैशिष्ट्य म्हणजे यात दगडांना जोडण्यासाठी चुना किंवा सिमेंट वापरले जात नाही, तर दगडात खोबण म्हणजे इंटरलॉकिंग करून ते जोडले जातात. ओके, तर ही जी हेमाडपंथी वास्तुकला होती, या हेमाडपंथी वास्तुकलेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य काय, तर यात दगडांना जोडण्यासाठी चुना किंवा सिमेंट वापरले जात नाही, तर दगडांत खोबण म्हणजे काय, इंटरलॉकिंग सिस्टम तयार करून ते जोडले जातात. आता पुढं म्हणजे ह्याचं एक्झाम्पल काय आहे, जे हेमाडपंथी जे बांधकाम आहे, वास्तुकला आहे, त्याचं एक्झाम्पल काय आहे, तर खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर आहे ते हेमाडपंथी वास्तुकलेचे एक एक्झाम्पल आहे. आणि औंढा नागनाथ जे मंदिर आहे ते पण काय आहे, हेमाडपंथी वास्तुकलेचे एक एक्झाम्पल आहे. आता हेमाडपंथी वास्तुकला कुणी सुरू केली, कुणी म्हणजे हेमाद्रीने चालू केली. हेमाद्री कोण, राजा महादेव आणि राजा रामचंद्र याचा कोण होता, तो याचा करणदीप म्हणजेच प्रधानमंत्री होता. आता पुढं मोडी लिपी असे मानले जाते की हेमाडपंथ यानेच प्रशासकीय कामासाठी मोडी लिपीचा वापर सुरू केला. कुणी, तर हेमाडपंथ म्हणजेच हेमाद्री. असे मानले जाते की मोडी लिपी सुद्धा कुणी, हेमाडपंथ म्हणजे हेमाद्रीने सुरू केली. म्हणजे मोडी लिपी असे मानले जाते की हेमाडपंथ यानेच प्रशासकीय कामासाठी मोडी लिपीचा वापर सुरू केला असावा. आता पुढं नेक्स्ट,
आता पुढं काय, तर यादवांचा अस्त कसा झाला आणि खिल्जीचे आक्रमण इसवी सन 1294 ते 1318. काय, तर यादवांचा अस्त आणि खिल्जीचे आक्रमण इसवी सन 1294 ते 1318. आता पुढं काय झालं, तर महाराष्ट्राचा हा वैभवशाली काळ एका मोठ्या संकटाने संपला. आता पुढं काय झालं, तर हा जो महाराष्ट्राचा वैभवशाली काळ होता तो एका मोठ्या संकटाने संपला. ते संकट कोणतं, तर अलाउद्दीन खिल्जीची स्वारी केली. कधी केली, तर 1294 अलाउद्दीन खिल्जीनं काय केलं, स्वारी केली. राजा रामचंद्रदेव यादव, कोण होता राजा त्यावेळेस, तर राजा रामचंद्रदेव यादव सत्तेवर असताना खिल्जीने अचानक देवगिरीवर आक्रमण केले. कधी, 1294 मध्ये जो यादव होता त्यांचा राजा कोण होता, रामचंद्रदेव यादव. सत्तेवर असताना खिल्जीने अचानक देवगिरीवर आक्रमण केलं. कुणी केलं, तर खिल्जीने केलं. देवगिरीवर अचानक आक्रमण केलं. ही महाराष्ट्रावर पहिली मोठी परकीय स्वारी होती. ओके, तर कुणी केली, अलाउद्दीन खिल्जीने केली. राजा रामचंद्रदेव यादव सत्तेवर असताना खिल्जीने अचानक देवगिरीवर आक्रमण केलं आणि ही महाराष्ट्रातील पहिली मोठी परकीय स्वारी होती. आता पुढे काय झालं, याचा धोका आणि पराभव काय झाला. ओके, तर यादवांकडे सैन्य मोठे होते. आता जे यादव होते त्यांच्याकडे काय होतं, सैन्य मोठं होतं, पण काय झालं, गव्हाच्या गोण्या समजून त्यांनी मिठाच्या गोण्या किल्ल्यात साठवल्या होत्या. ओके, पण प्रॉब्लेम असा झाला होता, यादवांकडे सैन्य मोठं होतं पण त्यांनी गव्हाच्या गोण्या समजून मिठाच्या गोण्या किल्ल्यात साठवल्या होत्या. अण्णाभावी शरण यावे लागले. मग त्यांना काय झालं, की यादवांचे सैन्य मोठे होते पण यादवांकडून एक मोठी चूक काय झाली होती, की या युद्ध काळामध्ये त्यांनी म्हणजे अगोदर गव्हाच्या गोण्या समजून त्यांनी काय मिठाच्या गोण्या किल्ल्यात साठवल्या होत्या आणि मग त्यांच्याकडे युद्ध करत असताना अन्न नव्हतं आणि मग अण्णाभावी त्यांना शरण यावे लागले. पुढं आता शंकरदेव आणि हरपाळदेव हे कोण होते, तर रामचंद्र देवानंतर त्यांच्या मुलांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण इसवी सन 1318 मध्ये कुतुबुद्दीन मुबारक खिल्जीने हरपाळदेवचा क्रूरपणे वध केला आणि यादव साम्राज्याचा अंत झाला. ठीक आहे, काय झालं, तर आता रामचंद्र देव यादव नंतर काय त्यांची जी मुलं होती शंकरदेव आणि हरपाळदेव यानं काय केलं, जो अलाउद्दीन खिल्जी होता त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण इसवी सन 1318 मध्ये काय झालं, कुतुबुद्दीन मुबारक खिल्जीने काय केलं, हरपाळदेवचा क्रूरपणे वध केला आणि यादव साम्राज्याचा अंत झाला. ठीक आहे, तर आता यादवांकडून मोठी चूक काय झाली होती, तर त्यांनी काय गव्हाच्या गोण्या समजून त्यांनी काय मिठाच्या गोण्या साठवल्या होत्या आणि मग अण्णाभावी त्यांना शरण यावे लागले आणि पुढे जसा की हरपाळदेवचा वध झाला की मग यादव साम्राज्याचा अंत झाला. ओके, कधी 1318 मध्ये. ओके, नेक्स्ट. आता यादवांचा अस्त आणि सुलतानच्या राजवटीचे सुरुवात इसवी सन 1318 ते 1387 आपण पाहणार आहोत. काय, तर यादवांचा अस्त झाला आणि सुलतानी राजवटीची सुरुवात झाली महाराष्ट्रामध्ये इसवी सन 1318 ते 1387 या काळात. ओके, आता कोण, कुतुबुद्दीन मुबारक खिल्जी 1318 मध्ये त्यानं काय केलं, तर शेवटचा राजा हरपाळदेव याचा पराभव करून खिल्जीने देवगिरीचे नाव कुतुबाद केले. काय केले, तर शेवटचा जो राजा होता कोण होता, हरपाळदेव याचा पराभव केला आणि देवगिरीचे नाव कुतुबाद केले. काय केले, देवगिरीचे नाव बदलून काय केले, कुतुबाद. हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ठीक आहे, देवगिरीचे नाव कुणी केले, कुतुबुद्दीन मुबारक खिल्जीने देवगिरीचे नाव बदलून काय केले, कुतुबाद केले आणि महाराष्ट्रात अधिकृतपणे दिल्ली सल्तनतचा अंमल सुरू झाला. ओके, तर कधी 1318 मध्ये. कुणी काय केलं, तर कुतुबुद्दीन मुबारक खिल्जीनं देवगिरीचे नाव कुतुबाद केलं आणि महाराष्ट्रात अधिकृतपणे दिल्ली सल्तनतचा अंमल सुरू झाला. आता पुढं मुहम्मद बिन तुघलक इसवी सन 1327. मुहम्मद बिन तुघलक आता काय केलं, तुघलकाने आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीला हलवली. ओके, तुघलकानं काय केलं, दिल्लीहून आपली राजधानी कुठं, देवगिरीला हलवली आणि तिचे नाव दौलताबाद ठेवले. पुढं तुघलकानं काय केलं, जी आपली राजधानी दिल्ली होती ती दिल्लीवरून देवगिरीला हलवली आणि परत देवगिरीचे नाव बदलून दौलताबाद असे ठेवण्यात आले. यामुळे उत्तर भारतातील अनेक विद्वान असतील, सुफी संत असतील आणि कारागीर महाराष्ट्रात आले, ज्याचा परिणाम येथील संस्कृतीवर झाला. काय झालं, मुहम्मद बिन तुघलकानं काय केलं 1327 मध्ये, तर तुघलकाने आपली राजधानी जी दिल्ली होती, आधी कोणती होती, दिल्ली होती, दिल्लीहून कुठं हलवली, देवगिरीला हलवली आणि तिचं नाव परत बदललं. काय बदललं, दौलताबाद. देवगिरीचं नाव बदलून काय केलं, दौलताबाद असं केलं. मग याच्यामुळे झालं काय, तर उत्तर भारतातील जे अनेक विद्वान होते आणि सुफी संत होते आणि कारागीर हे काय झाले, महाराष्ट्रात आले आणि याचा परिणाम काय झाला, तर येथील संस्कृतीवर झाला. मात्र हा प्रयोग फसला आणि 1335 मध्ये त्याने राजधानी पुन्हा दिल्लीला नेली. काय केलं, मुहम्मद बिन तुघलकानं दिल्लीहून राजधानी काय केली, देवगिरीला आणली.
तिचं नाव बदललं, दौलताबाद ठेवलं. परत काय झालं, मग यामुळे महाराष्ट्रात अनेक विद्वान आले, सुफी संत आले, कारागीर आले आणि त्याचा परिणाम महाराष्ट्र संस्कृतीवर झाला. पण काय झालं, हा जो प्रयोग होता मोहम्मद बिन तुगलकचा तो फसला आणि मग त्यानं परत काय केलं, 1335 मध्ये त्यानं राजधानी पुन्हा दिल्लीला नेली. ओके, नेक्स्ट. आता पुढं बहमनी साम्राज्याचा उदय. यांच्याच काळामध्ये बहमनी साम्राज्याचा उदय कसा झाला, तर 1347 ते 1489 या काळामध्ये बहमनी साम्राज्याचा उदय कसा झाला, तर दिल्लीच्या तुगलक सत्तेविरुद्ध बंडाळी करून, दिल्लीची जी तुगलक सत्ता होती त्याच्याविरुद्ध बंडाळी करून दक्षिणेत स्वतंत्र मुस्लिम राज्य स्थापन झाले. कुठं, दक्षिणेत स्वतंत्र मुस्लिम राज्य स्थापन झाले. अलाउद्दीन हसन गंगू बहमनी, नाव काय होतं, कोणी स्थापन केलं, तर अलाउद्दीन हसन गंगू बहमनी यानं 1347 मध्ये बहमन राज्याची स्थापना केली. कधी केली, तर 1347 मध्ये. कुणी केली, अलाउद्दीन हसन गंगू बहमनी. नाव महत्वाचं, इंटरेस्टिंग नाव आहे. काय, अलाउद्दीन हसन गंगू बहमनी यानं 1347 मध्ये बहमनी राज्याची स्थापना केली आणि राजधानी कुठं, गुलबर्गा आणि नंतर बिदर. सुरुवातीची त्यांची राजधानी कोणती होती, गुलबर्गा, आणि नंतर कोणती होती, नंतर होती बिदर, नंतर बिदर. आता महत्वाची गोष्ट, बहमनी राज्याची स्थापना कोणी केली, तर अलाउद्दीन हसन गंगू बहमनी. कधी केली, 1347 मध्ये बहमनी राज्याची स्थापना केली. राजधानी होती गुलबर्गा आणि नंतर बिदर. ओके, पुढं मराठी सरदारांचे महत्व. आता पुढं काय, मराठी सरदारांचे महत्व. बहमनी सुलतानांना प्रशासनासाठी स्थानिक लोकांची गरज होती. आता जी बहमनी सुलतान होते त्यांना प्रशासनासाठी कोणते लोक पाहिजे होते, स्थानिक लोकांची गरज होती. त्यामुळे देशमुख असतील, देशपांडे, पाटील यांसारखी वतने आणि पदे मराठ्यांना देण्यात आली. कुणाला देण्यात आली, देशमुख, देशपांडे, पाटील यासारखी वतने त्यांनी काय केलेले, मराठ्यांना देण्यात आली. पुढं महमूद गावान. आता हा महमूद गावान कोण होता, तर हा बहमनी राजाचा प्रसिद्ध वजीर होता. आता बहमनी राजाचा वजीर कोण होता, तर महमूद गावान. महमूद गावान हा बहमनी राजाचा कोण होता, वजीर होता. त्याने महसूल पद्धतीत मोठे बदल केले. कोणी महसूल पद्धतीत बदल केले, तर कोण, वजीर होता बहमनी राजाचा, तो कोण होता, बहमनी राजाचा वजीर कोण होता, तर महमूद गावान. महमूद गावान, महमूद गावान हा बहमनी राजाचा वजीर होता. यानं काय केलं, त्यानं महसूल पद्धतीत मोठे बदल केले. आता महत्वाची गोष्ट, बहमनी साम्राज्य कसे सुरू झाले, 1347 ते 1489 या काळात बहमनी साम्राज्य होते महाराष्ट्रात. तुगलक सत्तेविरुद्ध बंडाळी करून कुणी स्वतंत्र मुस्लिम राज्य स्थापन झाले. कुणी केले, अलाउद्दीन गंगू हसन बहमनीने केलं 1347 मध्ये. त्यानं त्याची राजधानी गुलबर्गा नंतर बिदर करण्यात आली. त्यानंतर काय केलं, म्हणजे बहमनी राज्यातील जे प्रशासन होतं त्या प्रशासनासाठी स्थानिक लोकांची गरज होती. त्यामुळे त्यांनी देशमुख, देशपांडे, पाटील यासारखी वतने आणि पदे मराठ्यांना देण्यात आली. आता पुढं महमूद गावान कोण होता, हा बहमनी राजाचा वजीर होता. त्याने महसूल पद्धतीत काय केले, मोठे बदल केले. आता पुढं बहमनी साम्राज्याचा उदय बघितला आपण. आता पुढं, आता बहमनीचे विभाजन आणि 5 शाह्यांचा उदय झाला. ओके, आता बहमनीचे विभाजन बघणार आहे आणि 5 ज्या शाह्या होत्या त्यांचा उदय कसा झाला ते बघणार आहे. ठीक आहे. आता तर 1489 ते 1600 या काळामध्ये बहमनीचे विभाजन झाले आणि 5 शाह्यांचा उदय झाला. ओके, तर शाहीचे नाव आणि संस्थापक, महाराष्ट्रातील प्रभाव क्षेत्र. आपण काय काय बघणार आहे, कोणकोणत्या त्या 5 शाह्या होत्या. पहिल्यांदा शाहीचे नाव बघणार आहे, त्यानंतर त्याचं केंद्र बघणार आहे, त्याचं संस्थापक कोण होतं ते बघणार आहे आणि महाराष्ट्रातील प्रभाव क्षेत्र कोणतं कोणतं ते बघणार आहे. ओके, तर बहमनींचे विभाजन आणि त्यानंतर पुढं काय झालं, तर बहमनीचं विभाजन झालं आणि विभाजन झाल्यानंतर 5 शाह्यांचा उदय झाला. ठीक आहे. आता आपण पहिल्यांदा कोणकोणत्या त्या 5 शाह्या होत्या त्या बघणार आहे. तर 5 शाह्या कोणत्या होत्या, निजामशाही होती, आदिलशाही, कुतुबशाही, इमादशाही आणि बरीदशाही. ह्या 5 शाह्या. बहमनीचे पुढे काय झालं, विभाजन झालं आणि 5 शाह्यांचा उदय झाला. तर त्याच्यामध्ये निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, इमादशाही आणि बरीदशाही या 5 शाह्यांचा उदय झाला. ठीक आहे. आता जी निजामशाही होती ती कुठे होती, अहमदनगरमध्ये होती. त्याचा संस्थापक कोण होता, तर मलिक अहमद होता. महाराष्ट्रातील प्रभाव क्षेत्र कोणते कोणते होते, पुणे, नाशिक, अहमदनगर ही महाराष्ट्रातील प्रभाव क्षेत्र होते. आता आपण काय बघतोय, तर बहमनीचे विभाजन झाले आणि 5 शाह्यांचा उदय झाला. त्यातली सगळ्यात पहिली शाही होती निजामशाही. ती होती फक्त अहमदनगरमध्ये. कुठं होती, अहमदनगर. म्हणजे आत्ताचे जे अहिल्यानगर आहे तिथं काय म्हणजे काय होती, निजामशाही होती. आणि त्याचा संस्थापक होता मलिक अहमद. जे पण आता बहमनी संस्थापकाचे विभाजन होऊन पहिली निजामशाही झाली, त्याची कुठं होती, त्याचं केंद्र होतं अहमदनगर. संस्थापक होता मलिक अहमद आणि त्याचं प्रभाव क्षेत्र होतं पुणे, नाशिक, अहमदनगर ही काय होते, तर प्रभाव क्षेत्र होते. ठीक आहे. आता पुढं आदिलशाही कुठे होती, विजापूर. केंद्र कोणते होते त्यांच्या आदिलशाहीचे, विजापूर होते. आणि संस्थापक कोण होता, युसुफ आदिलशाह. हा काय होता, संस्थापक होता.
निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद होता. तसेच आदिलशाहीचा संस्थापक युसुफ आदिलशाही होता. कुठं महाराष्ट्रातील प्रभाव क्षेत्र कोणतं होतं? तर दक्षिण महाराष्ट्र असेल, सांगली, सातारा, कोल्हापूर हे काय आदिलशाहीचं काय होतं? तर हे केंद्र म्हणजे प्रभाव क्षेत्र होतं. आदिलशाहीचा संस्थापक होता युसुफ आदिलशाह. आता कुतुबशाही कुठं होतं? याचं केंद्र होतं गोवळकोंडा. जो पण कुतुबशाही होती याचं केंद्र कोण होतं? गोवळकोंडा. संस्थापक होता कुली कुतुबशाह. कोण होता संस्थापक कुतुबशाहीचा? तर कुली कुतुबशाह कुतुबशाहीचा संस्थापक होता आणि मराठवाड्याचा पूर्व जो भाग आहे इथं त्यांचं काय होतं? प्रभाव क्षेत्र होतं. मराठ्यांचा जो पूर्व भाग आहे इथं काय होतं? त्यांचं प्रभाव क्षेत्र. आता पुढे इमादशाही आणि बरीदशाही. इमादशाहीचं केंद्र होतं वराड म्हणजे आताचे एलिचपूर, जे इमादशाहीचं काय होतं? तर केंद्र होतं. आणि त्याचा जो संस्थापक होता तो फतेउल्ला इमाद शाह. काय होता? फतेउल्ला इमाद शाह. आणि प्रभाव क्षेत्र होतं जे विदर्भ होतं ते पूर्ण काय होतं? ह्याचं प्रभाव क्षेत्र होतं. आणि पुढे बरीदशाही बिदर ह्याचं काय होतं? केंद्र बरीदशाहीचं जे केंद्र होतं ते होतं बिदर. बरीदशाहीचं जे केंद्र होतं ते कोणतं होतं? बिदर होतं. आणि कासिम बरीद कोण होता? संस्थापक होता. ठीक आहे. याचा जो संस्थापक होता तो कोण होता? कासिम बरीद. आणि महाराष्ट्रातील प्रभाव क्षेत्र होतं लातूर आणि उस्मानाबादची सीमा. ओके. तर काय झालं पुढं? तर बहमनीचे विभाजन झाले आणि 5 शायांचा उदय झाला. काय झालं पुढं? बहमनीचे विभाजन झाले आणि 5 शायांचा उदय झाला. तर त्या 5 शाया कोणकोणत्या होत्या? तर निजामशाही होती, आदिलशाही होती, कुतुबशाही होती, इमादशाही होती आणि बरीदशाही होती. निजामशाहीचा जो कोण होता? संस्थापक केंद्र होते अहमदनगर. संस्थापक होता मलिक अहमद पुणे. मलिक अहमद आणि त्यांचं प्रभाव क्षेत्र होतं पुणे, नाशिक, अहमदनगर. आदिलशाहीचा म्हणजे केंद्र होते विजापूर. संस्थापक होता युसुफ आदिलशाह आणि क्षेत्र होते दक्षिण महाराष्ट्र, सांगली, सातारा, कोल्हापूर. आता कुतुबशाहीचं जे केंद्र होतं गोवळकोंडा होतं. संस्थापक होता कुली कुतुबशाह आणि क्षेत्र होते मराठवाड्याचा जो पूर्व भाग आहे ते कुतुबशाहीचं क्षेत्र होतं. पुढे आली इमादशाहीचं जे केंद्र होतं वराड होतं म्हणजे एलिचपूर. फतेउल्ला इमाद शाह त्याचा संस्थापक होता आणि विदर्भ क्षेत्र हे कुतुबशाहीचं प्रभाव क्षेत्र होतं. पुढे आलं बरीदशाहीचं जे केंद्र होतं ते बिदर होतं. कासिम बरीद हा संस्थापक होता आणि त्याचं प्रभाव क्षेत्र लातूर आणि उस्मानाबाद सीमा होती. पुढं नेक्स्ट. आता पुढं शिवपूर्वकालीन सामाजिक आणि धार्मिक स्थिती महाराष्ट्रातील धर्म. ओके. आता पुढं काय झालं? तर राजकीय पारतंत्र्यात असूनही महाराष्ट्राची संस्कृती संतांनी जिवंत ठेवली. कुणी ठेवली? तर संतांनी. आपण काय होतो? महाराष्ट्र काय होता? राजकीय पारतंत्र्यात होता. आणि राजकीय पारतंत्र्यात असून पण महाराष्ट्राची जी संस्कृती होती ती संतांनी जिवंत ठेवली. आता संत परंपरा भक्ती चळवळ. तर संत एकनाथांनी काय केलं? 1533 पासून 1599 पर्यंत पैठण येथे त्यांनी एकनाथ भागवत लिहिले. कुणी लिहिले? एकनाथी भागवत कुणी लिहिलं? तर संत एकनाथांनी एकनाथी भागवत कुठे लिहिलं? 1533 ते 1599 या काळात पैठण येथे एकनाथी भागवत लिहिलं. आणि त्यांनी भेदाविरुद्ध आवाज उठवला आणि भारुडे पण रचली. ओके. संत एकनाथांनी काय केलं? तर पैठण येथे त्यांनी एकनाथी भागवत लिहिलं. काय लिहिलं? एकनाथी भागवत. कुठं लिहिलं? पैठण इथं लिहिलं. ओके. 1533 ते 1599 या काळात. आणि त्यांनी जातीभेदाविरुद्ध आवाज उठवला. कशाविरुद्ध आवाज उठवला? कुणी उठवला? जातीभेदाविरुद्ध आवाज सर्वप्रथम संत एकनाथांनी उठवला. एकनाथी भागवत लिहिला आणि भारुडे पण रचली. संत तुकाराम आणि समर्थ रामदास यांनी काय केलं? तर यांचा जन्म याच कालखंडाच्या शेवटी झाला होता. ओके. संत तुकाराम आणि संत रामदास यांचा समर्थ रामदास यांचा जन्म याच कालखंडाच्या शेवटी म्हणजे 1608 च्या सुमारास झाला होता. आणि ज्यांनी स्वराज्यासाठी मानसिक तयारी केली. कुणी? ज्यांनी स्वराज्यासाठी मानसिक तयारी केली? संत तुकाराम आणि संत समर्थ रामदास. ओके. मराठी सरदारांचा उदय. शायांच्या आता पुढे तिथं काय चाललं होतं? तर बहमनी साम्राज्याचे विभाजन होऊन 5 शाया तयार झाल्या. आणि तर पूर्वकालीन परिस्थिती काय होती? तर मराठी सरदारांचा उदय होत होता इथं. ओके. तर शायांच्या आसपासातील आपापसातील युद्धांमुळे आता ज्या 5 शाया होत्या त्या 5 शाया आपापसात युद्ध करू लागल्या. आणि त्या 5 शायाच्या आपापसातील युद्धांमुळे मराठा आणि सरदारांचे महत्त्व वाढले गेले. पुढे काय झालं? या ज्या 5 शाया होत्या त्यांनी आपापसातील युद्ध चालू केले आणि त्याच्यामुळे मराठा सरदारांचे महत्त्व वाढले. भोसले घराणे, वेरूळचे जे भोसले घराणे होते त्याचे बाजीराव भोसले आणि त्यांचे पुत्र मालोजीराव भोसले यांनी निजामशाहीत महत्त्वाचे पद मिळाले. वेरूळचे भोसले घराणे त्यांचे कोण? बाजीराव भोसले आणि पुत्र कोण होते? मालोजीराव भोसले यांना निजामशाहीत महत्त्वाचे पदे मिळाली. पुढं लखुजीराव जाधव, सिंदखेडचा राजा कोण होता? लखुजीराव जाधव यांना निजामशाहीत अत्यंत शक्तिशाली सरदार आणि जिजाऊंचे वडील कोण होते? तर लखुजीराव जाधव. सिंदखेडचा राजा कोण होता? लखुजीराव जाधव हे काय होते? निजामशाहीत अत्यंत शक्तिशाली सरदार होते. आणि
जिजाऊंचे कोण होते? वडील होते. ओके, पुढं नेक्स्ट. आता पुढं निजामशाहीतील संघर्ष आणि शहाजीराजे भोसले 1590 ते 1630. आता पुढं काय झालं तर मलिक अंबर काय होता? हा निजामशाहीचा वजीर होता. पुढं काय झालं? हा निजामशाहीचा वजीर कोण होता? तर मलिक अंबर हा निजामशाहीचा वजीर होता. त्यानं गनिमी कावा म्हणजे काय? गुरिल्ला वारफेअर या युद्ध पद्धतीचा विकसित केली. कुणी गुरिल्ला वारफेअर ही विकसित केली? तर मलिक अंबर हा काय होता? निजामशाहीचा वजीर होता. तर यानं गनिमी कावा म्हणजे गोरिल्ला वारफेअर युद्ध पद्धती विकसित केली. शहाजीराजे भोसले यांनी मलिक अंबरच्या नेतृत्वाखाली अनेक लढाया गाजवल्या. उदाहरणार्थ भातवडीची लढाई. आता जे शहाजीराजे भोसले होते यांनी मलिक अंबरच्या नेतृत्वाखाली अनेक लढाया गाजवल्या होत्या. ठीक आहे, उदाहरण एक्झाम्पल कोणती? भातवडीची लढाई 1624 मध्ये झाली होती ती. आता पुढं शहाजीराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे हे वडील होते. त्यांनी निजामशाही, आदिलशाही आणि मोगल या तिन्हींकडे काम केले होते. ठीक आहे, शहाजी राजांनी कुठं कुठं काम केलं होतं? तर निजामशाहीमध्ये काम केलं होतं, आदिलशाही आणि मोगल या तीनमध्ये काम केलं होतं. पण त्यांचे स्वप्न स्वराज्य स्थापन करण्याचे होते. ओके, नेक्स्ट. आता शिवजन्म आणि पार्श्वभूमी किती? 1630 आणि 1645 पर्यंत. ठीक आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? तर 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. कुठं झाला? तर शिवनेरी किल्ला जो जुन्नरमध्ये आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 मध्ये. माता पिता कोण होते? तर त्यांची माता जी होती ती राजमाता जिजाऊ त्यांची माता आणि शहाजीराजे भोसले त्यांचे पिता होते. बालपण आणि शिक्षण. शहाजीराजे बंगळूरला असताना जिजाऊंनी पुण्यात शिवरायांच्या शिक्षणाची आणि संस्काराची जबाबदारी घेतली. कुठे? शहाजीराजे बंगळूरला असताना जिजाऊंनी काय केलं? पुण्यामध्ये शिवरायांच्या शिक्षणाची आणि संस्कारांची जबाबदारी घेतली. दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली युद्धकला आणि प्रशासनाचे धडे छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाले. आता पुढे पुणे जहागिरीचे पुनरुज्जीवन. तर गाढवाचा नांगर फिरवलेला पुण्यात सोन्याचा नांगर फिरवून जिजाऊंनी नवा विश्वास निर्माण केला. काय? पुणे जहागिरीचे पुनरुज्जीवन कसं झालं? तर गाढवाचा नांगर फिरवलेला पुण्यात सोन्याचा नांगर फिरवून जिजाऊंनी नवा विश्वास निर्माण केला. पुढं स्वराज्य स्थापनेचा श्री गणेशा 1645 ते 1659. रायरेश्वरमध्ये शपथ कधी घेतली? 1645 ला घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी मावळ्यांसोबत हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. कुठं? रायरेश्वरच्या मंदिरामध्ये. ओके, वयाच्या 15व्या वर्षी. पुढं काय? तोरणावर विजय कधी मिळवला? स्वराज्याचे पहिले तोरण कुठं बांधले? तोरणा या गडावरती बांधले. याच किल्ल्यावर धन सापडले आणि ज्याचा वापर राजगड बांधण्यासाठी केला. पुढं किल्ल्यांची साखळी. चाकण, कोंढाणा म्हणजे आताचा सिंहगड, पुरंदर हे किल्ले जिंकून स्वराज्याचा विस्तार सुरू केला. पुढं आता संकट काळातील पराक्रम 1659 ते 1666. अफजल खानाचा वध कधी झाला? तर 10 नोव्हेंबर 1659 मध्ये अफजल खानचा वध झाला. विजापूरच्या आदिलशाहीने पाठवलेल्या धिप्पाड अफजल खानाचा प्रतापगडाच्या पायथ्याशी वध केला. हा गनिमी काव्याचा जागतिक नमुना मानला जातो. पुढं पन्हाळा वेढा आणि पावनखिंड 1660. सिद्धी जोहरच्या वेळातून सुटका आणि बाजीप्रभू देशपांडे यांचे अतुलनीय बलिदान 1660 मध्ये आपण पाहिलं. ओके, पुढं शाहिस्त खानाची फजिती कधी झाली? 1663 मध्ये. पुण्याच्या लाल महालात घुसून मोगल सरदार शाहिस्त खानची बोटे छत्रपती शिवाजी महाराजांनी छाटली. कधी? 1663 मध्ये. सुरतेवर स्वारी कधी झाली? 1664 मध्ये झाली. मोगलांच्या आर्थिक राजधानीवर छापा टाकून स्वराज्याची तिजोरी भरली सुरतेवर स्वारी करून 1664 मध्ये. पुढं पुरंदरचा तह आणि आग्रा भेट 1665 आणि 1666. या काळामध्ये काय झालं? तर मिर्झाराजे जयसिंग सोबत तह करून 23 किल्ले मोगलांना दिले. आग्र्यात औरंगजेबाच्या कैदेतून पेठ्यांतून केलेली सुटका इतिहासातील सर्वात थरारक घटना आहे. काय झालं? पुरंदरचा तह आणि आग्रा भेट ही 1665-66च्या पिरियडमध्ये झाली. मिर्झाराजे जयसिंग होता त्यासोबत तह करून 23 किल्ले मोगलांना देण्यात आले आणि त्याचबरोबर आग्र्यात औरंगजेबाच्या कैदेतून म्हणजे पेट्यातून केलेली सुटका ही या इतिहासातील सर्वात थरारक घटना आहे. पुढं राज्याभिषेक आणि दक्षिण दिग्विजय
1674 ते 1680 राज्याभिषेक आणि दक्षिण दिग्विजय कधी 1674 ते 1680. पुढं आता 6 जून 1674ला कोणत्या रायगडावर 6 जून 1674ला रायगडावर गागा भट्टांच्या हस्ते क्षत्रिय कुलावंता छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला. कुणाचा? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? तर 6 जून 1674ला रायगडावरील गागा भट्टांच्या हस्ते. कुणाच्या हस्ते? तर गागा भट्टांच्या हस्ते रायगडावर 6 जून 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. यामुळे मराठी सत्तेला सार्वभौमत्व मिळाले. आता पुढं अष्टप्रधान मंडळ प्रशासनातील 8 खात्यांची निर्मिती केली. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात याच काळात काय अष्टप्रधान मंडळाची स्थापना झाली, म्हणजे प्रशासनासाठी 8 खात्यांची निर्मिती केली. उदाहरणार्थ पेशवा, अमात्य, सचिव एटसेट्रा जे इम्पॉर्टंट 8 पदे होते त्याची काय केली? निर्मिती झाली. आता पुढं आरमार म्हणजे नेव्ही. ज्यापाशी आरमार त्याचा समुद्र असे ओळखून विजयदुर्ग, सिंधुदुर्ग यांसारखे जलदुर्ग बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांकडे दूरदृष्टी होती. त्यांचा विचार काय? तर ज्यापाशी आरमार त्याचा समुद्र हे त्यांनी ओळखले आणि म्हणूनच विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग यांसारखे जलदुर्ग बांधले. पुढं कान्होजी आंग्रे यांचे पूर्वज याच काळात तयार झाले. कुणाचे पूर्वज? तर कान्होजी आंग्रे यांचे पूर्वज याच काळात तयार झाले. आता पुढं दक्षिण दिग्विजय जिंजी तमिळनाडूपर्यंत स्वराज्याचा विस्तार झाला. ओके, कुठपर्यंत? जिंजी, तमिळनाडूतील जिंजीपर्यंत स्वराज्याचा काय झाला? विस्तार केला. पुढं महानिर्वाण 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर महाराजांचा ध्येय ठेवला. म्हणजे काय? 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. ओके, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला होता? 6 जून 1674ला रायगडावर आणि महानिर्माण 3 एप्रिल 1680 मध्ये रायगडावरती झाला. पुढं आता पुढं छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचा स्वातंत्र्य संग्राम 1680 ते 1707. ओके, शिवाजी महाराजांनंतर औरंगजेब स्वतः 5 लाख सैन्य घेऊन महाराष्ट्र गिळंकृत करायला आला. ठीक आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब स्वतः 5 लाख सैन्य घेऊन महाराष्ट्र गिळंकृत करायला आला. पुढं काय झालं? पण मराठ्यांनी त्याला याच मातीत गाडले. ओके, संभाजी महाराज 1680 ते 1689. ठीक आहे, संभाजी महाराजांचा पिरियड काय होता? तर 1680 ते 1689. 9 वर्ष औरंगजेबाला एकही किल्ला जिंकू दिला नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी 9 वर्ष औरंगजेबला एकही किल्ला जिंकू दिला नाही. जंजिरा असेल, पोर्तुगीज आणि मोगल अशा 3 आघाड्यांवर एकाच वेळी लढले. ओके, छत्रपती संभाजी महाराज त्यांचा कार्यकाल काय होता? 1680 ते 1689. बलिदान 11 मार्च 1689. तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी क्रूर यातना सहन करून बलिदान दिले, ज्यामुळे अख्खा महाराष्ट्र पेटून उठला. आता पुढं छत्रपती संभाजी महाराजांनंतर छत्रपती राजाराम महाराज आणि ताराबाई. ओके, जिंजीचा किल्ला केंद्र करून लढा चालू ठेवला. काय केलं? ताराबाईंनी छत्रपती राजाराम महाराजांना सत्तेवरती बसवलं आणि जिंजीचा किल्ला केंद्र करून लढा चालू ठेवला. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाईंनी मोगलांना सोळोकीपोळो करून सोडले. कधी? कुणी? तर राजाराम महाराजांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मग महाराणी ताराबाईंनी मोगलांना सोळोकीपोळो करून सोडले. पुढं 1707 औरंगजेबाचा नगर म्हणजे अहमदनगर येथे मृत्यू झाला. कधी? 1707 मध्ये. आणि मोगल सत्तेचा पराभव होऊन मराठा स्वातंत्र्य संग्राम जिंकला गेला. ठीक आहे. 1707 मध्ये काय झालं? तर औरंगजेबाचा अहमदनगर येथे मृत्यू झाला आणि मोगल सत्तेचा पराभव होऊन मराठा स्वातंत्र्य संग्राम जिंकला गेला. पुढं आता पुढं शाहू महाराजांची सुटका आणि गृहकलह 1707 ते 1713. ओके, आता पुढं काय झालं? तर औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगलांनी शाहू महाराजांची म्हणजे संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांची काय केली? सुटका केली. त्यांचा उद्देश मराठ्यांमध्ये फूट पाडणे हा होता. पुढं काय झालं? तर औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगलांनी शाहू महाराजांना ची सुटका केली. म्हणजे शाहू महाराज कोण होते? तर संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज, त्यांना बंदी बनवण्यात आलं होतं.
त्यांची काय केली, सुटका केली. त्यांचा उद्देश असा होता सुटका करण्यामागे, तर त्यांचा उद्देश असा होता की मराठ्यांमध्ये फूट पाडावी, सत्तेसाठी मराठ्यांमध्ये फूट पाडावी. या उद्देशानं काय केलं, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगलांनी शाहू महाराजांना त्यांची काय केली, सुटका केली. आता पुढे खेडची लढाई. शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यात सत्तेसाठी ही खेडची लढाई झाली. ओके. शाहू महाराजांचा त्याच्यामध्ये विजय झाला आणि त्यांनी सातारा ही आपली राजधानी केली. ओके. पुढे काय झालं, ज्यासाठी ज्या उद्देशानं मोगलांनी शाहू महाराजांना सोडणं, त्यांचा उद्देश कुठेतरी म्हणजे कामयाब होताना दिसला. पुढे काय झालं, खेडची लढाई झालं आणि खेडच्या लढाईमध्ये शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या सत्तेसाठी संघर्ष झाला आणि मग शाहू महाराजांचा विजय झाला आणि मग त्यांनी सातारा ही आपली राजधानी स्थापन केली. आता पुढं बाळाजी विश्वनाथ. आता हे बाळाजी विश्वनाथ कोण होते, तर कोकणातील एका सामान्य कारकुनाने आपल्या मुसद्देगिरीने शाहू महाराजांची बाजू सावरली. कोण, बाळाजी विश्वनाथ काय होते, तर कोकणातील एक सामान्य कारकुन होते. त्यांनी आपल्या मुसद्देगिरीने शाहू महाराजांची बाजू सावरली. 1713 मध्ये शाहू महाराजांनी त्यांना पेशवा म्हणजे पंतप्रधान हे पद दिले. इथून पेशवाई खऱ्या अर्थाने सुरू झाली. कधीपासून, 1713 पासून. बाळाजी विश्वनाथांनी म्हणजे शाहू महाराजांना मदत केली. मग त्यामुळे काय केलं, 1713 मध्ये शाहू महाराजांनी त्यांना पेशवा हे पद दिलं. पेशवा म्हणजे पंतप्रधान त्या काळचा, हे पद दिलं म्हणून इथून पेशवाई खऱ्या अर्थाने सुरू झाली. पुढं आता थोरले बाजीराव पेशवे अजिंक्य सेनापती 1720 ते 1740. थोरले बाजीराव पेशवे अजिंक्य सेनापती 1720 ते 1740. आता पुढे काय झालं, तर लष्करी झेप. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी बाजीराव पेशवे झाले. कोण झालं पेशवे, बाजीराव हे काय झाले, पेशवे झाले. त्यांनी वृक्षाच्या खोडावर घाव घाला, फांद्या आपोआप गळतील असे म्हणत उत्तर भारतावर लक्ष केंद्रित केले. काय, तर वृक्षाच्या खोडावरच घाव घाला, फांद्या आपोआप गळतील असं कोण म्हटलं, तर बाजीराव. कोण, बाजीराव पेशवे असे म्हणत उत्तर भारतावर लक्ष केंद्रित केले. ओके. पालखेडची लढाई कधी झाली, 1728 मध्ये झाली. हे काय, निजामाच्या बलाढ्य सैन्याला बाजीरावांनी केवळ हालचालींच्या जोरावर म्हणजे मॅन्युव्हरेबिलिटीच्या जोरावरती काय केले, पाणी पाजले. पालखेडची लढाई कधी झाली, 1728 मध्ये झाली आणि निजामाच्या बलाढ्य सैन्याला बाजीरावांनी केवळ हालचालींच्या जोरावरती पाणी पाजले. हे युद्ध आजही जगात युद्धनीती म्हणून शिकवले जाते. ओके. पुढं पालखेडचे युद्ध. आता पुढं मस्तानी आणि बुंदेलखंड. राजा छत्रसालला मदत करून मराठ्यांनी बुंदेलखंडात प्रवेश केला. पुढं माळवा आणि गुजरातचा विजय. मराठा साम्राज्याच्या सीमा नर्मदेच्या पलीकडे गेल्या आणि पुढं काय झालं, मग वसईची मोहीम कधी, 1739 मध्ये. आता बाजीरावांचे बंधू चिमाजी अप्पा, बाजीरावांचे बंधू कोण होते, चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांचा पराभव करून वसईचा किल्ला जिंकला. कोण, बाजीरावांचे पुत्र कोण, चिमाजी अप्पा याने काय केलं, तर पोर्तुगीजांचा पराभव करून वसईचा किल्ला जिंकला. हा हिंदू सत्तेचा युरोपियन सत्तेवरील सर्वात मोठा विजय होता. बाजीरावांचे पुत्र कोण होते, चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांचा पराभव केला आणि वसईचा किल्ला जिंकला. हा हिंदू सत्तेचा युरोपियन सत्तेवरील सर्वात मोठा विजय होता. नेक्स्ट, आता पुढे कोण होतं, नानासाहेब पेशवे आणि अटकेपार झेंडा 1740 ते 1761. आता काय झालं, साम्राज्याचा विस्तार. नानासाहेबांच्या काळात मराठी साम्राज्य त्याच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचले होते. कोण, नानासाहेब पेशवे यांच्या काळात मराठा जे साम्राज्य होते ते सर्वोच्च शिखरावर पोहोचले होते. आता पुढे अटकेबार झेंडा 1758. रघुनाथराव पेशवे आणि मल्हारराव होळकर यांच्या नेतृत्वाखाली मराठा फौजांनी आजच्या पाकिस्तानातील अटक किल्ला जिंकला आणि सिंधू नदीवर मराठ्यांचा भगवा ध्वज फडकवला. अटकेपार झेंडा कधी, 1758 मध्ये. रघुनाथराव पेशवे कोण होतं, रघुनाथराव पेशवे आणि मल्हारराव होळकर यांच्या नेतृत्वाखाली मराठा फौजांनी आजच्या पाकिस्तानातील अटक किल्ला जिंकला. कोणाचा म्हणजे कोणता किल्ला, अटक किल्ला. कुणी जिंकला, रघुनाथराव पेशवे आणि मल्हारराव होळकर यांनी कधी, 1758 मध्ये. कोणता किल्ला जिंकला, अटक. कुणी, रघुनाथराव पेशवे आणि मल्हारराव होळकर जिंकला आणि सिंधू नदीवर मराठ्यांचा भगवा ध्वज फडकवला. कोणत्या नदीवर, सिंधू नदीवर मराठ्यांचा भगवा ध्वज कुणी, रघुनाथराव पेशवे आणि मल्हारराव होळकर. कधी, 1758 मध्ये. कोणता किल्ला, अटक किल्ला जिंकला, अटकेपार झेंडा पसरवला. ओके. पुढं दिल्लीवर ताबा. दिल्लीचा मोगल बादशाह मराठ्यांच्या खिशात होता. मराठे भारताचे रक्षक
बनले. पुढं आता पानिपतचे जे तिसरे युद्ध कधी झाले? 14 जानेवारी 1761 रोजी काय झालं? पानिपतचे तिसरे युद्ध झाले. कुणामध्ये झालं? तर साम्राज्याचा विस्तार. पहिल्यांदा काय? साम्राज्याचा विस्तार. नानासाहेबांच्या काळात मराठा साम्राज्य त्याच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचले होते. कोणाच्या काळात? नानासाहेबांच्या काळात. अटकेपार झेंडा आपण बघितला. रघुनाथराव पेशवे आणि मल्हारराव होळकर यांच्या नेतृत्वाखाली मराठी फौजांनी आजच्या पाकिस्तानातील अटक जिल्ह्यात आणि सिंधू नदीवर मराठ्यांचा भगवा ध्वज फडकवला. दिल्लीवर ताबा. दिल्लीच्या मोगल बादशाह मराठ्यांच्या खिशात होते. मराठे भारताचे रक्षक बनले. आपण आता पानिपतचे तिसरे युद्ध जे झाले ते कधी झाले होते? 14 जानेवारी 1761 रोजी झाले होते. तर पुढं माधवराव पेशवे आणि पुनरुत्थान 1761 ते 1772 या काळात काय झालं? धक्का सावरला. पानिपतचे जे तिसरे युद्ध होते या पानिपतच्या धक्क्यातून अवघ्या 10 वर्षात माधवरावांनी मराठा सत्ता पुन्हा उभी केली. पानिपतचं युद्ध झालं. त्या पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला आणि मग धक्का कसा सावरला गेला? तर पानिपतच्या धक्क्यातून अवघ्या 10 वर्षांत माधवरावांनी मराठा सत्ता पुन्हा उभी केली. निजाम आणि हैदर अली दक्षिणेत या दोन्ही संतांना नमवून मराठ्यांचे वर्चस्व कायम केले. कुणी? तर निजाम आणि हैदर अली दक्षिणेत या दोन्ही संतांना म्हणजे संत नाही ते सत्तांना सॉरी निजाम आणि हैदर अली दक्षिणेत या दोन्ही सत्तांना नमवून मराठ्यांचे वर्चस्व कायम केले. कुणी केले? तर माधवराव पेशवे आणि पुनरुत्थान. ओके. तर पानिपतच्या धक्क्यातून 10 वर्षांनी माधवरावांनी मराठा सत्ताला पुन्हा सावरले. कुणी सावरले? माधवराव पेशव्यांनी सावरले. निजाम आणि हैदर अली दक्षिणेत दोन्ही सत्तांना नमवून मराठ्यांचे वर्चस्व कायम केले. परत अकाली मृत्यू झाला त्यांचा. वयाच्या 27व्या वर्षी माधवरावांचा मृत्यू झाला. कितव्या वर्षी? तर वयाच्या 27व्या वर्षी माधवरावांचा मृत्यू झाला. इतिहासकार म्हणतात मराठ्यांसाठी पानिपतच्या पराभवापेक्षा माधवरावांचा मृत्यू अधिक भयानक होता. ओके. तर माधवरावांनी काय केलं होतं? पानिपतच्या धक्क्यातून काय केलं? 10 वर्षात मराठी सत्तेला सावरलं होतं. निजाम आणि हैदर अली दक्षिणेत मोठ्या सत्तांना नमवून मराठ्यांचे वर्चस्व स्थापन केलं होतं. आणि इतिहासकार असं पण म्हणतात की मराठ्यांसाठी पानिपतच्या पराभवापेक्षा माधवरावांचा मृत्यू अधिक भयानक होता. नेक्स्ट आता पुढं पेशवाईचा अस्त आणि इंग्रज मराठा युद्धे 1772 आणि 1718 या काळात झालं. काय झालं? पेशवाईचा अस्त झाला आणि इंग्रज मराठा युद्ध इथून सुरू झालं. ओके. आता काय? नाना फडणवीस माधव नावानंतर मराठ्यांच्या मॅकियावेली म्हटल्या जाणाऱ्या नाना फडणवीसांनी कारभार सांभाळला. ठीक आहे. तर मराठ्यांची मॅकियावेली कुणाला म्हटलं जायचं? तर नाना फडणवीसांना मराठ्यांची मॅकियावेली असं म्हटलं जायचं. माधवरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांची मॅकियावेली म्हटल्या जाणाऱ्या नाना फडणवीसांनी कारभार सांभाळला आणि त्यांनी अनेक वर्षे इंग्रजांना लांब ठेवले. पुढं काय झालं की दुसरा बाजीराव हा शेवटचा पेशवा ठरला. ठीक आहे. पेशवा काळातले दुसरा बाजीराव हा शेवटचा पेशवा ठरला. याच्या अकार्यक्षमतेमुळे आणि अंतर्गत कलहामुळे इंग्रजांनी हस्तक्षेप केला. पुढं भीमा कोरेगाव आणि आष्टीची लढाई 1818 मध्ये काय झालं? तर भीमा कोरेगाव आणि आष्टीची लढाई झाली. मराठ्यांचा अंतिम पराभव झाला. मराठ्यांचा पराभव 1818 मध्ये मराठी सत्ता संपुष्टात आली. 1818 मध्ये काय झालं? भीमा कोरेगाव आणि आष्टीची लढाई झाली. मराठ्यांचा अंतिम पराभव झाला. बाजीरावांनी शरणागती पत्करली आणि शनिवार वाड्यावरचा भगवा उतरून इंग्रजांनी युनियन जॅक लागला. ओके. कधी? 1818 मध्ये मराठ्यांचा अंतिम पराभव झाला. बाजीरावांनी शरणागती पत्करली आणि मराठवाड्यावरचा जो भगवा होता तो म्हणजे शनिवार वाड्यावरचा जो भगवा होता तो उतरून इंग्रजांचा युनियन जॅक लागला. नेक्स्ट आता जे 3 इंग्रज मराठा युद्ध झाले त्या युद्धाबद्दल पाहू. ओके. तर पहिले इंग्रज मराठा युद्ध झाले होते 1775 ते 1782 या काळात. ओके. पार्श्वभूमी काय होती? पेशवा माधवराव यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चुलते रघुनाथराव राघोबा यांना पेशवा बनायचे होते. पण नाना फडणवीस आणि बाराबाई परिषदेने सवाई माधवराव म्हणजे नारायणरावांचा जो मुलगा होता सवाई माधवराव यांना पेशवा घोषित केले. यामुळे चिडलेले राघोबा इंग्रजांना जाऊन मिळाले. काय झालं होतं? याची पार्श्वभूमी अशी होती की पेशवा माधवराव यांचा मृत्यू झाला आणि त्यांचे चुलते रघुनाथराव म्हणजेच राघोबा यांना पेशवे व्हायचे होते. पेशवा माधवरावचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे जे चुलते होते, कोण होते चुलते? रघुनाथराव म्हणजे त्यांना आपण राघोबा असं म्हणतो. यांना काय बनायचं? पेशवे बनायचे होते. पण नाना फडणवीस आणि बाराभाई परिषदेने सवाई माधवराव म्हणजे काय केलं? नाना फडणवीस आणि बाराभाई परिषदेने काय केलं की सवाई
म्हणजे नारायणरावांचा जो मुलगा होता सवाई माधवराव यांना काय केलं, यांना पेशवे म्हणून घोषित केले. आणि मग त्यामुळं काय झालं, यामुळे चिडलेले राघोबा इंग्रजांना जाऊन मिळाले. मग यामुळे चिडलेले जे राघोबा होते ते कुणाला जाऊन मिळाले, इंग्रजांना जाऊन मिळाले. आणि मग पुढं काय झालं, तर सुरतचा तह झाला 1775 मध्ये. राघोबा आणि इंग्रज यांच्यात तह झाला, जो युद्धाचे मुख्य कारण ठरला. 1775 मध्ये जे राघोबा होते तो इंग्रजांना जाऊन मिळाले आणि मग पुढे राघोबा आणि इंग्रज यांच्यामध्ये सुरतचा तह झाला आणि जो युद्धाचे मुख्य कारण ठरला. पुढं वडगावची लढाई 1779 मध्ये काय झालं, वडगावची लढाई झाली. मराठ्यांनी गनिमी काव्याचा वापर करून इंग्रजांना पुण्याच्या घाटात कोंडले. कुणी, तर मराठ्यांनी गनिमी काव्याचा वापर करून इंग्रजांना पुण्याच्या घाटात कोंडले. इंग्रजांना दारुण पराभव झाला आणि त्यांना वडगावचा तह करावा लागला. हा मराठ्यांच्या इंग्रजांवरील सर्वात मोठा विजय मानला जातो. पहिले इंग्रज मराठा युद्ध कधी झालं होतं, 1775 ते 1782 या काळात. तर काय, याच्यामध्ये मराठ्यांनी गनिमी काव्याचा वापर करून इंग्रजांना पुण्याच्या घाटात कोंडले. इंग्रजांचा दारुण पराभव झाला आणि त्यांना वडगावचा तह करावा लागला. हा मराठ्यांच्या इंग्रजांवरील सर्वात मोठा तह मानला जातो. पुढं सालबागचा तह झाला 1882 मध्ये. सालबागचा तह कोणाकोणामध्ये झाला, तर महादजी शिंदे आणि यांच्या मध्यस्थीने हे युद्ध थांबले. कोणाच्या, महादजी शिंदे यांच्या मध्यस्थीने काय झाले, जे इंग्रज मराठा युद्ध चालू होते ते थांबले. आणि मग इंग्रजांनी सवाई माधवरावांना पेशवा म्हणून मान्यता दिली आणि पुढील 20 वर्षे इंग्रज मराठा यांच्यात शांतता राहिली. कोणत्या तह, सालबागच्या तहामध्ये 1782 मध्ये जो तह झाला होता सालबागचा तह, याच्यामध्ये महादजी शिंदे यांच्या मध्यस्थीने हे युद्ध थांबले. इंग्रजांना सवाई माधवरावांना पेशवा म्हणून मान्यता दिली आणि पुढील 20 वर्ष जे मराठा इंग्रज युद्ध यांच्यामध्ये शांतता राहिली. आता दुसरे मराठा इंग्रज युद्ध कधी झाले होते, इंग्रज मराठा युद्ध, ते इसवी सन 1803 आणि 1805 या काळामध्ये दुसरे इंग्रज मराठा युद्ध सुरू झाले. आता काय, याची पण पार्श्वभूमी काय होते, तर नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर 1800 मध्ये मराठा सरदारांमध्ये म्हणजे होळकर, शिंदे आणि भोसले आपापसात कलह सुरू झाला. कधी, नाना फडणवीस त्यांचा मृत्यू झाला 1800 मध्ये आणि त्यांच्या मृत्यूनंतर जे मराठी सरदार होते होळकर, शिंदे आणि भोसले यांच्यात आपापसात कलह सुरू झाला. आणि मग शेवटचा पेशवा दुसरा बाजीराव हा अकार्यक्षम होता. म्हणजे जो शेवटचा पेशवा होता, कोण होता, दुसरा बाजीराव, हा अकार्यक्षम होता. यशवंतराव होळकरांनी जेव्हा पुण्यावर चाल केली तेव्हा घाबरलेला बाजीराव इंग्रजांच्या आश्रयाला गेला. ओके, काय झालं, यशवंतराव होळकरांनी जेव्हा पुण्यावर चाल केली तेव्हा तो घाबरलेला जो बाजीराव होता त्यानं काय केलं, इंग्रजांच्या आश्रयाला गेला आणि मग त्यामुळेच मग दुसरे इंग्रज मराठी युद्ध सुरू झाले. ओके, वसईचा तह कधी 1802 मध्ये झाला. बाजीरावने इंग्रजांच्या तैनाती फौज म्हणजे सबसिडरी अलायन्स स्वीकारली. यामुळे मराठ्यांचे स्वातंत्र्य धोक्यात आले. काय, 1802 मध्ये बाजीरावाने काय केलं, इंग्रजांचे तैनाती फौजा स्वीकारल्या. त्यामुळे काय केलं, मराठ्यांचे स्वातंत्र्य धोक्यात आले. आता युद्ध कधी झालं, तर शिंदे आणि भोसले यांनी तहाचा विरोध केला आणि इंग्रजांशी युद्ध पुकारले. आता महत्त्वाची गोष्ट काय झाली होती, तर नाना फडणवीसांचा मृत्यू झाला 1800 मध्ये आणि मग मराठा सरदार कोणकोणते, होळकर, शिंदे आणि भोसले आपापसात कलह सुरू झाला. आणि जो शेवटचा दुसरा बाजीराव होता अकार्यक्षम असल्यामुळे यशवंतराव होळकरांनी जेव्हा पुण्यावर चाल केली तेव्हा तो घाबरलेला बाजीराव इंग्रजांच्या आश्रयाला गेला. आणि मग इंग्रजांच्या आश्रयाला गेल्यानंतर काय झाला, वसईचा तह झाला 1802 मध्ये. त्यानं जाऊन इंग्रजांसोबत वसईचा तह केला. बाजीरावांनी इंग्रजांचे तैनाती फौजा स्वीकारल्या आणि मग त्यामुळे मराठ्यांचे स्वातंत्र्य धोक्यात आले. मग त्यामुळे काय झालं, मराठ्यांचे स्वातंत्र्य धोक्यात आले. मग या युद्धा म्हणजे हा जो तह होता, या तहाला विरोध कोणी केला, शिंदे आणि भोसले यांनी तहाला विरोध केला आणि मग इंग्रजांशी युद्ध पुकारले गेले. आता असाईची लढाई कधी झाली, ऑर्थर वेलस्ली याने पुढे नेपोलियनला हरवले. कुणी हरवले, तर ऑर्थर वेलस्ली याने नेपोलियनला हरवले आणि शिंदे भोसले यांच्या संयुक्त सेनेचा पराभव केला. असाईची लढाई इथं काय झालं, ऑर्थर वेलस्ली याने नेपोलियनला हरवलं आणि शिंदे भोसले यांच्या संयुक्त सेनेचा पराभव केला. आता याचा निकाल काय होता, दुसरे इंग्रज मराठा युद्धाचा निकाल काय होता, तर मराठा सरदारांना वेगवेगळे तह करावे लागले. उदाहरणार्थ देवगिरीचा तह करावा लागला, सुरजी, अंजन गावचा तह करावा लागला, एटसेट्रा तह करावे लागले. दिल्ली, आग्रा, बुंदेलखंड इंग्रजांच्या ताब्यात गेले. याचा निकाल काय झाला, की मराठा सरदारांना वेगवेगळे तह करावे लागले. मराठ्यांचा पराभव झाला आणि मराठा सरदारांना वेगवेगळे तह करावे लागले. म्हणजे देवगावचा तह असेल, सुरजी, अंजनगावचा तह असेल, दिल्ली, आग्रा आणि बुंदेलखंड इंग्रजांच्या ताब्यात गेले. आता पुढं, आता तिसरे इंग्रज मराठा युद्ध कधी झाले, 1717
1807 ते 1818 या काळात तिसरे इंग्रज मराठा युद्ध झाले. आता याची पार्श्वभूमी काय होती, तर बाजीरावाला दुसऱ्या बाजीरावाला इंग्रजांच्या जाचातून मुक्त व्हायचे होते. कुणाला, तर दुसऱ्या बाजीरावाला इंग्रजांच्या जाचातून मुक्त व्हायचे होते. त्यांनी पुन्हा एकदा सर्व मराठा सरदारांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. याच्या काळात इंग्रजांना पिंढारी लोकविरुद्ध मोहीम उघडली होती, ज्यांना मराठ्याचे समर्थन मिळाले. ओके, काय झालं होतं की दुसऱ्या बाजीरावाला इंग्रजांच्या जाचातून मुक्त व्हायचं होतं आणि मग त्यानं पुन्हा एकदा मराठा सरदारांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. मग याच काळात इंग्रजांनी पिंढारी लोकांविरुद्ध मोहीम उघडली होती. मग इंग्रज जे होते तर याच काळात काय पिंढारी जे लोक होते त्या पिंढारी लोकांविरुद्ध मोहीम त्यांनी उभारली होती. आणि मग हे जे पिंढारी लोक होते यांचा समर्थन कोणाला मिळालं, मराठ्यांना मिळालं. आता महत्त्वाच्या लढाई काय होत्या, खडकीची लढाई झाली 1817 मध्ये. पुण्यात बाजीरावाच्या सैन्याने इंग्रजांच्या रेसिडेन्सीवर हल्ला केला पण पराभव झाला. पुढं कोरेगाव भीमाची लढाई झाली 1 जानेवारी 1818 मध्ये. ही एक महत्त्वाची चकमक होती. पुढं आष्टीची लढाई झाली 1 फेब्रुवारी 1818 मध्ये. मराठ्यांचे निष्ठावंत सेनापती बापू गोखले शहीद झाले आणि बाजीरावाचा पूर्ण पराभव झाला. निकाल काय झाला मग, आज तिसरे इंग्रज मराठा युद्ध याचा निकाल काय झाला, तर पेशवाई अधिकृतपणे संपली. ओके, 1818 मध्ये पेशवाई अधिकृतपणे संपली. बाजीरावाला वर्षाला 8 लाख रुपये पेन्शन देऊन कानपूरवरील बिठूर येथे धाडण्यात आले. ठीक आहे, बाजीरावाला वर्षाला 8 लाख रुपये पेन्शन देऊन कानपूर जवळील बिठूर येथे धाडण्यात आले. साताऱ्याच्या गादीवर प्रतापसिंह छत्रपतींना बसवून एक छोटे राज्य निर्माण करण्यात आले. कुणाला, प्रतापसिंह छत्रपतींना साताऱ्याच्या गादीवर बसवलं आणि एक छोटे राज्य निर्माण करण्यात आले. पण वास्तविक सत्ता इंग्रजांकडेच राहिली. पण वास्तविक जी सत्ता होती ती कुणाकडेच राहिली, इंग्रजांकडेच राहिली. आता नेक्स्ट, आता सुरुवातीचे उठाव आणि राजकीय जागृती 1818 ते 1875 या काळात काय होते, सुरुवातीचे जे उठाव आणि राजकीय जागृती हे काय झाली 1818 ते 1885. ओके, इंग्रजी सत्ता आल्यानंतर महाराष्ट्र शांत बसला नाही. अनेक स्थानिक उठाव झाले. ओके, उमाजी नाईक 1826 ते 1832 रामोशी समाजाला एकत्र करून इंग्रजांविरुद्ध पहिले मोठे बंड पुकारले. त्यांना आद्य क्रांतीवीर मानले जायचे. कधी, 1826 ते 1832. कोण होतं, उमाजी नाईक होतं. उमाजी नाईकांनी काय केलं तर रामोशी समाजाला एकत्र करून इंग्रजांविरुद्ध पहिले मोठे बंड पुकारले आणि त्यांना आद्य क्रांतिकारक असे मानले जायचे. आता पुढं वासुदेव बळवंत फडके 1879 यांनी काय, महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतीचे जनक, त्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतीचे जनक कुणाला म्हटलं जायचं, वासुदेव बळवंत फडके. 1879 मध्ये त्यांना म्हणजे महाराष्ट्रातील सशक्त क्रांतीचे जनक म्हटले जायचे. त्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला पण त्यांना पकडून एडनच्या तुरुंगात पाठवण्यात आले. पुढं 1857चा उठाव सातारा, रंगो बापूजी गुप्ते, नाशिक पेठचे राजे, कोल्हापूर आणि खानदेशात बिल्लांनी मोठा प्रतिकार केला. 1857च्या उठावामध्ये सातारामध्ये रंगो बापूजी गुप्ते, नाशिकमध्ये पेठचे राजे, महाराष्ट्राचा आपण पाहतोय फक्त. ओके, 1857च्या उठावामध्ये महाराष्ट्रामध्ये सातारामध्ये रंगो बापूजी गुप्ते, नाशिकमध्ये पेठचे राजे, कोल्हापूर आणि खानदेशात भिल्लांनी मोठा प्रतिकार केला. पुढं आता महाराष्ट्रातील समाज सुधारणा चळवळ, म्हणजे महाराष्ट्रातील आपण काय बघणार आहोत आता, समाज सुधारणा चळवळ, रेझोनन्स ऑफ द महाराष्ट्र. ओके, तर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले. ओके, 1848 मध्ये पुण्याच्या भिडेवाड्यात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. 1873 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. बहुजन समाजाच्या हक्कासाठी, शेतकऱ्यांचा असूल आणि गुलामगिरी हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ आहेत. राजर्षी शाहू महाराज कोल्हापूर 1902 मध्ये भारतातील पहिल्यांदा आरक्षणासाठी 50% घोषणा कोणी केली तर राजर्षी शाहू महाराजांनी केली 1902 मध्ये. दलित आणि बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी वसतिगृह कोणी बांधली तर राजर्षी शाहू महाराजांनी बांधली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1927 मध्ये 14 तळ्याचा सत्याग्रह महाड येथे कोणी केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि काळा मंदिरामध्ये प्रवेश केला. बहिष्कृत हितकारणी सभा आणि भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. इतर महत्त्वाचे जे समाजसुधारक ते कोण होते, गोपाळ गणेश आगरकर, बुद्धी प्रामाण्यवाद, महर्षी धोंडो केशव कर्वे, महिला शिक्षण आणि भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्था. आणखी जे महाराष्ट्रातील समाज सुधारक आहेत त्यांच्यावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवू आणि आपण डिटेलमध्ये डिस्कस करू. नेक्स्ट, आता पुढं काय झालं तर महाराष्ट्र चळवळ आणि राष्ट्रीय चळवळ आणि महाराष्ट्र 1885 ते 1847. ओके, पुढं काय झालं,
भारतातील राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. कधी? तर 1885 मध्ये. काँग्रेसचे जे पहिले अधिवेशन आहे ते मुंबईत झाले, गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयामध्ये झालं. काय झालं? महत्वाचं काय झालं तर भारतामध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. कधी? 1885 मध्ये भारतामध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. काँग्रेसचे जे पहिले अधिवेशन होते ते मुंबईमध्ये झालं. कुठे झालं होतं? मुंबईमध्ये झालं होतं. गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयामध्ये काँग्रेसचे पहिले अधिवेशन झालं होतं. लोकमान्य टिळक युग. आता पुढे लोकमान्य टिळक युग. ओके. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली होती? लोकमान्य टिळकांनी केली होती. सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू करून लोकांना एकत्रित कोणी केले? लोकमान्य टिळकांनी केले. केसरी आणि मराठा वृत्तपत्रांमधून प्रखर राष्ट्रवाद मांडला. ओके. मराठा हे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र होते आणि केसरी हे मराठी भाषेतील वृत्तपत्र होते. ओके. आता पुढे काय? केसरी आणि मराठा वृत्तपत्रांना प्रखर राष्ट्रवाद मांडला. कोणी मांडला? लोकमान्य टिळकांनी मांडला. आता पुढे क्रांतिकाळी चळवळ. सावरकर बंधूंनी नाशिकमध्ये अभिनव भारत ही गुप्त संघटना स्थापन केली. कुणी केली? क्रांतिकाळी चळवळ. सावरकर बंधूंनी नाशिकमध्ये अभिनव भारत ही गुप्त संघटना स्थापन केली. चाफेकर बंधूंनी पुण्यात प्लेग आणि रँडचा वध केला. कुणी? चाफेकर बंधूंनी पुण्यात प्लेग कमिशनर रँडचा वध केला. चाफेकर बंधूंनी. पुढं आता संयुक्त महाराष्ट्र चळवळ. कधी? 1946 ते 1960 या काळात संयुक्त महाराष्ट्र चळवळ. पुढं काय? स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र लढा संपला नव्हता. भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि स्वातंत्र्यानंतर पण महाराष्ट्राचा लढा संपला नव्हता. मुंबईसह वेगवेगळ्या महाराष्ट्र राज्यासाठी हा लढा झाला. ओके. पार्श्वभूमी काय होते तर सुरुवातीला इंग्रजांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी तयार केली. त्यात गुजरात आणि महाराष्ट्र एकत्रित होते. ओके. पण संयुक्त महाराष्ट्र समिती एस एम जोशी, श्री डांगे आणि प्रल्हाद केशव आचार्य अत्रे यांनी या आंदोलनाला नेतृत्व केले. काय? तर भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये हा जो लढा होता तो चालूच राहिला. त्याची पार्श्वभूमी काय होती तर सुरुवातीला इंग्रजांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी तयार केली होती ज्यात गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र राज्य होते. ओके. तर संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. एस एम जोशी, श्री डांगे, प्रल्हाद केशव अत्रे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले आणि 106 हुतात्मे. आता पुढे काय? 106 हुतात्मे. मुंबईतील फ्लोरा फाउंटन आताचे हुतात्मा चौक येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 106 आंदोलक शहीद झाले. याचे पुढे काय झालं? 106 हुतात्मे म्हणजे मुंबईतील फ्लोरा फाउंटन आताचे हुतात्मा चौक येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 106 आंदोलक शहीद झाले. 1 मे 1960 रोजी म्हणजे हा जो संघर्ष चालू झाला या संघर्षाचा अंत कधी झाला? 1 मे 1960 रोजी प्रदीर्घ संघर्षानंतर मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि हा संघर्ष कुठेतरी थांबल्यासारखा झाला. ओके. 1 मे 1960 मध्ये प्रदीर्घ संघर्षानंतर मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि हा संघर्ष कुठेतरी थांबल्यासारखा झाला. ओके. पुढे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार बनले. कोण? यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार बनले. आता पुढे नेक्स्ट. आता यशवंतराव चव्हाण आणि पायाभरणी 1960 ते 1970. काय? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण होते. यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्राची धुरा सांभाळली. त्यांनी नवे नवस म्हणजे मॉडर्न टेम्पल्स म्हणून धरण आणि कारखान्यांकडे पाहिले. ओके. पंचायत राज. 1 मे 1962 रोजी महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था लागू झाली ज्यामुळे ग्रामीण भागातील नेतृत्व तयार झाले. ओके. 1 मे 1962 रोजी महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था लागू झाली आणि ज्यामुळे ग्रामीण भागातील नेतृत्व तयार झाले. कृषी विद्यापीठांची स्थापना झाली. पुढे काय झालं? महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठांची स्थापना झाली. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी राहुरी, अकोला, परभणी आणि दापोली येथे कृषी विद्यापीठे सुरू करण्यात आली. कुठं? राहुरी, पुढं अकोला, पुढं परभणी, पुढं दापोली. राहुरी, अकोला, परभणी आणि दापोली येथे कृषी विद्यापीठे सुरू करण्यात आली. पुढं सहकार चळवळ आणि औद्योगिक झेप. कधी? 1970 ते 1980. पुढे काय झालं? सहकार क्रांती. साखर कारखाने असतील, सूतगिरण्या आणि सहकारी बँकांचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रात पसरले. सहकारी क्रांती झाली. साखर कारखाने, सूतगिरण्या आणि सहकारी बँकांचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रात पसरले. विठ्ठलराव विखे पाटील आणि धनंजयराव गाडगीळ यांचे योगदान मोलाचे ठरले. पुढे रोजगार हमी योजना EGS. 1972च्या भीषण दुष्काळानंतर VS पागे यांच्या संकल्पनेतून ही योजना सुरू झाली. आता पुढे काय झालं? महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजना
1972 मध्ये दुष्काळ पडला आणि या दुष्काळानंतर VS पागे यांच्या संकल्पनेतून ही योजना सुरू झाली. पुढे याच योजनेचे रूपांतर देशाच्या मनरेगा मध्ये झाले. पुढे मुंबईचा विस्तार झाला. मुंबईवरचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबईमध्ये सिडको वसवण्याचा निर्णय याच काळात घेण्यात आला. ओके, पुढे काय, मुंबईचा विस्तार झाला, मुंबईवरचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबईमध्ये सिडको वसवण्याचा निर्णय याच काळात घेण्यात आला. पुढे राजकीय स्थित्यंतरे आणि सामाजिक चळवळी 1980 ते 1990. गिरणी कामगारांचा संप झाला 1982 मध्ये. 1982 मध्ये काय झालं, गिरणी कामगारांचा संप झाला. त्याच्यामध्ये दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत गिरणी कामगारांचा ऐतिहासिक संप पुकारला आणि कोणाचा नेतृत्व होतं, दत्ता सामंत यांचं ऐतिहासिक नेतृत्व मिळालं आणि याच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांचा संप पुकारला, ज्याचा मुंबईच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आणि गिरण्या बंद पडण्यास सुरुवात झाली. पुढं मराठवाडा विद्यापीठ आणि नामांतर आंदोलन. दलित पॅंथर आणि नामांतरवादी चळवळीमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. कोणते, दलित पॅंथर आणि नामांतरवादी चळवळीमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. पुढे शरद पवार यांचा उदय. ओके, महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन करून तरुण नेतृत्व म्हणून आपली ओळख निर्माण केली. ओके, पुढं उदारीकरण आणि IT क्रांती 1990 ते 2000. आता पुढे महाराष्ट्रामध्ये काय झालं, उदारीकरण आणि IT क्रांती झाली 1990 ते 2000 या काळामध्ये. ओके, जागतिकीकरण. ओके, 1991च्या आर्थिक सुधारणानंतर पुणे आणि मुंबईत परकीय गुंतवणूक वाढली. ओके, 1991 मध्ये काय झाले, आर्थिक सुधारणा झाल्या आणि त्याच्यानंतर पुणे आणि मुंबईमध्ये जागतिक काय झालं म्हणजे परकीय गुंतवणूक वाढली. आता पुणेमध्ये IT हब झाला. हिंजवडी IT पार्कची, राजीव गांधी इन्फोटेक पार्कची सुरुवात झाली, ज्यामुळे पुणे जगाच्या नकाशावर आले. मुंबई बॉम्बस्फोट. पुढे काय झालं, 1993 मध्ये मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाला. 12 मार्च 1993 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी महाराष्ट्र आदरला. कधी, 12 मार्च 1993 मध्ये मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाला. साखळी बॉम्बस्फोटांनी महाराष्ट्र आदरला, पण मुंबईकरांनी पुन्हा उभे राहून आपले स्पिरिट दाखवले. पुढे युती शासन 1995. महाराष्ट्रात पहिल्यांदा शिवसेना भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले. याच काळात मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 55 उड्डाणपुलांचे काम करण्यात आले. कधी, तर 1995 याच काळात काय, युतीचे जे पहिले सरकार होते शिवसेना भाजप युतीचे सरकार आले आणि याच्या अंतर्गत काय, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 55 उड्डाण पुलांचे पहिल्यांदा काम सुरू करण्यात आले. पुढं पायाभूत सुविधा आणि 21वे शतक 2000 ते 2015. मुंबई पुणे एक्सप्रेसवे 2002. ओके, भारताचा पहिला हाय स्पीड एक्सप्रेसवे तयार झाला. कधी, 2002 मध्ये. ओके, मुंबई पुणे एक्सप्रेसवे. पुढं राजकीय फेरबदल. विलासराव देशमुख, RR पाटील आणि सुशीलकुमार शिंदे यांचा काळ. RR आबांनी डान्स बारवर याच काळामध्ये RR आबांनी डान्स बारवर बंदी आणि तंटामुक्त गाव योजना राबवली. पुढं अवाढव्य सिंचन प्रकल्प. गोदावरी, कृष्णा, तापी खोऱ्यातील सिंचन कामांवर भर दिला गेला. कधी, 2000 ते 2015 या काळात. आणि परत 26/11 हल्ला झाला 2008 मध्ये. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याने सुरक्षेच्या प्रश्नावर मोठे बदल घडून आले. 26/11/2008 मध्ये मुंबईमध्ये परत दहशतवादी हल्ला झाला. पुढं आधुनिक तंत्रज्ञाने आणि मेट्रो 2015 ते 2026. आता मेट्रो क्रांती. मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये मेट्रोचे जाळे पसरवण्याची सुरुवात झाली. ओके, समृद्धी महामार्ग 2022 मध्ये मुंबई ते नागपूर यांना जोडणारा 701 किलोमीटरचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा राज्याच्या विकासाचा नवीन जीवनवाहिनी ठरला. पुढे अटल सेतू. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा देशातील सर्वात मोठा सागरी पूल सी लिंक कार्यान्वित झाला. अटल सेतू. ओके, पुढे आता राजकीय पुनर्रचना. गेल्या काही वर्षात महाराष्ट्र राजकारणात मोठी उलथापालथ झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, ज्यामुळे राजकारणाची समीकरणे बदलली. नेक्स्ट, आता आपण काय, संपूर्ण महाराष्ट्राचा जो इतिहास होता, जो महाराष्ट्र राज्याच्या नावापासून ते टिल डेट आपण पाहिलेला आहे. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा जो इतिहास आहे एक टॉपिकवर इन डिटेल आपण व्हिडिओ घेणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेशन आवडली असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल, माहिती आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण अशाच इन्फॉर्मेटिव्ह हिस्ट्री, जॉग्राफी जे पण इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक आहेत, जे येणाऱ्या एक्झामसाठी, सिव्हिलच्या एक्झाम असतील, महाराष्ट्रातील MPSC असेल किंवा सरळ सेवा एक्झाम असतील, त्यासाठी उपयुक्त ठरतील. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.